नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमातील जे मान्यवर आहेत त्यांचं इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आगमन होतं आहे. आदरणीय श्री दिलीप प्रभावळकरजी, मांडके मॅडम आणि अर्थातच डॉक्टर सदानंद बोरसे आणि रसिकाताई राठीवडेकर, चारही मान्यवरांकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सर्वांचं मनापासून स्वागत. तुळशीच्या लग्नापर्यंत हा दीप महोत्सव असतो, त्यामुळे याही वळणावर सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा, आभार आणि अभिनंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि ज्योत्स्ना भोळे सभागृहात आल्यानंतर खरोखरच हा भाग्याचा क्षण आहे, म्हणून म्हणावंसं वाटतं त्या नाट्यपदानुसार, क्षण आला भाग्याचा. आणि इथे सगळेच अमृताची बोली बोलणार आहेत, म्हणून बोला अमृत बोला, अशीच आपल्या सगळ्यांची अवस्था. तर मंडळी, अक्षरधाराच्या अभिजात मराठी शब्दोत्सवाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या श्री दिलीप प्रभावळकर लिखित हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, आणि या निमित्ताने लेखक अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर यांच्याशी अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले या प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. त्याही आवर्जून उपस्थित आहेत. मंगलाताई पण आवर्जून उपस्थित आहेत. सगळ्यांच्या प्रती खूप खूप मनापासून अभिवादन. कलावंतांचा हा खरोखर एक अप्रतिम असा ग्रंथमार्ग. मुख्य प्रायोजक मांडके हिअरिंग सर्व्हिसेस. मंडळी, अक्षरधारांनी याच महिन्यात 32व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. सगळ्या टीम अक्षरधारासाठी जोरदार टाळ्या. अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये अभिजात मराठी शब्दोत्सव 9 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8:30 या दरम्यान सुरू आहे. या प्रदर्शनाला आपण जरूर भेट द्यावी ही नम्र विनंती. अनेक प्रकाशकांची पुस्तकं इथे सवलतीत उपलब्ध आहेत, ती आपण संग्रही ठेवा. अनेक दिवाळी अंकांसोबत वैशिष्ट्यपूर्ण असा अक्षरधाराचा सुद्धा दिवाळी अंक हा उपलब्ध आहे, तो खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये अनेक अप्रतिम लेख आहे, ते आपण जरूर आवर्जून वाचावे. प्रारंभीच एक विनंती पुन्हा एकदा जी मगाशी केली, आज नो सेल्फी नो शूट, आणि साधारणतः ऑटोग्राफसाठी सुद्धा फारशी गर्दी नको, कारण आपल्याला हा सगळा डेकोरम पाळायचा आहे. दुबईतसुद्धा अक्षरधाराच्या वतीने शिवांगी राठीवडेकर यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे, आणि त्याला तिथेसुद्धा भरघोस असा प्रतिसाद लाभतो आहे. या वळणावर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षरधाराच्या संचालिका रसिकाताई राठीवडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. रसिकाताई. व्यासपीठावरील ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डॉक्टर कल्याणी मांडके, राजहंस प्रकाशनाचे डॉक्टर सदानंद बोरसे, राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर सर, आणि आपण सर्व रसिक वाचक या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. अक्षरधाराचा 607 क्रमांकाचा अभिजात मराठी शब्दोत्सव 12 ऑक्टोबरपासून आचार्य अत्रे सभागृहासमोर अक्षरधारा बुक गॅलरी येथे सुरू आहे. या शब्दोत्सवाच्या निमित्ताने आपण दिवाळी अंकांचं दालनही इथं उभं केलेलं आहे. 300हून अधिक दिवाळी अंक या दालनामध्ये आहेत, आणि दरवर्षीप्रमाणेच वाचकांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अक्षरधाराच्या या दालनामध्ये ऑनलाईन पद्धतीनेही महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेरही आपण दिवाळी अंक पाठवलेले आहेत. 8 ते 10 देशांमध्ये यावेळी साधारण 200पेक्षा जास्त दिवाळी अंक अक्षरधारांनी पाठवले. त्यामुळं अक्षरधारा आता फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरती मर्यादित न राहता आता ती जगभर पसरलेली आहे. पुस्तक म्हटलं की वाचकांना अक्षरधाराच आठवते, तर हे वाचकांचं, लेखकांचं आणि सर्व प्रकाशकांचं, ह्या सर्वांचं अक्षरधारावर जे प्रेम आहे, जे त्यांचं सहकार्य आहे, त्यामुळेच अक्षरधाराची ही वाटचाल सुरू आहे, आणि यापुढेही ती अशीच मिळेल अशी आशा करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद रसिकाताई. या वळणावर मला एका गोष्टीचा मोह आवरत नाही आहे. वारंवार
गेली अनेक वर्ष याचा उल्लेख झाला आहे, पण आज मुद्दाम या निमित्ताने, कारण साक्षात स्टेजवरती प्रभावळकर सर पण आहेत, म्हणून मला ते बोलावंसं वाटतं की देश पातळीवरचा जो बहुमान आहे, राष्ट्रीय पुरस्कार बुक शॉप ऑफ द इयर 2017, या पुरस्कारासाठी पब्लिशिंग नेक्स्ट या संस्थेने संपूर्ण भारतातनं प्रथम क्रमांकासाठी अक्षरधारा बुक गॅलरीची निवड केली. आणि ती निवड सार्थ ठरवताना असे अनेक उत्तम कार्यक्रम आणि या सगळ्या प्रदर्शनांचं सातत्याने आयोजन, मगाशी आत्ता त्यांनी क्रमांक सांगितला ताईंनी, क्रमांक 607 अशी आपल्याला पुढे मजल गाठायची आहे. पुढे मनोगत ऐकण्यापूर्वी एक मुद्दाम अजून एक इन्व्हिटेशन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्ताच तुम्ही नोंदवून ठेवा. येत्या शनिवारी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर नीतू मांडके सभागृहात टिळक रोड या ठिकाणी अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडकी हिअरिंग सर्व्हिसेसच्या वतीने एका अविस्मरणीय व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. त्याचंही आपण जरूर साक्षीदार व्हा. व्यक्ती, कुटुंब, गाव आणि देश याने आरोग्य स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची या संदर्भात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अभय बंग यांचं हे व्याख्यान होणार आहे. 15 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता आरोग्य स्वराज्य. आपण जरूर याही व्याख्यानाला उपस्थिती नोंदवावी ही नम्र विनंती. यानंतर या वळणावर मी माननीय डॉक्टर सदानंद बोरसे, लेखक आणि संपादक, राजहंस प्रकाशन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अक्षरधाराशी त्यांचा असलेला हा सातत्याचा ऋणानुबंध हा असा अव्याहत याही पुढे सुरू राहावा ही विनंती करतो. डॉक्टर सदानंद बोरसे यांच्याकरता जोरदार टाळ्या. काही आकडे फक्त अधोरेखित करतो. अक्षरधारांनी 32 वर्ष ही पूर्ण केलेली आहेत असा उल्लेख झाला. आणि हे प्रदर्शन जे आहे ते 607वं प्रदर्शन आहे. म्हणजे या 32 वर्षातले दिवस जर तुम्ही मोजले तर अक्षरधाराचं सरासरी कुठे ना कुठेतरी दररोज प्रदर्शन चालू होतं असं या आकड्यावरनं आपल्या लक्षात येईल. आणि आता तर त्यांनी आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुबईला मजल मारलेली आहे. त्यांची ही भरारी ही अगदी पहिल्या दिवसापासनं, म्हणजे त्यांची सुरुवात झाली तेव्हापासनं राजहंसनी सतत पाहिलेली आहे. आणि या भरारीला काही प्रमाणात बळ देण्याचं, काही प्रमाणात त्या भरारीमध्ये सहभागी होण्याचं कामही राजहंस प्रकाशननी केलेलं आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. त्यांच्याबरोबरचं हे सहकार्य हे असंच पुढे चालू राहील याची मला खात्री आहे. रमेश आणि रसिका राठिवडेकर यांना आणि अक्षरधाराशी संबंधित त्यांच्या संपूर्ण टीमला या निमित्ताने मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम हा एका दृष्टीने पाहिला तर समसमा संयोग अशा पद्धतीचा आहे. याचं कारण दिलीप प्रभावळकरांनी अभिनयातनं कारकीर्द सुरू केली आणि लेखनाकडे ते नाटक, दूरदर्शनच्या मालिका, चित्रपट या सगळ्या गोष्टींमधनं वळले. काही प्रमाणात त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या मुग्धा गोडबोले यांचाही प्रवास हा असाच समांतर पद्धतीने झालेला दिसतो. त्याही अभिनयातनं सुरुवात केलेली कारकीर्द ही मालिकांचं लेखन आणि त्याच्यानंतर लेखनाकडे वळलेलं असं दिसतं. राजहंसनी त्यांचंही टी व्ही, मालिका आणि बरंच काही हे एक अतिशय छान पुस्तक काढलेलं आहे, ज्याच्यात आपल्याला पडद्यावर जे काही दिसतं त्याच्यापेक्षाही अधिक रोचक म्हणा किंवा अधिक उत्कंठावर्धक असं पडद्याच्या मागे काय घडत असतं त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. मुग्धाताईंच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की आईकडनं आलेला लेखणीचा वारसा हाही त्यांनी अतिशय निगुतीने जपलेला आहे आणि चालू ठेवलेला आहे. तर अशा या अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रमाच्या मध्ये फारसं गद्य म्हणू नये हे याची मला जाणीव आहे. मी फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबतो. या कार्यक्रमामध्ये दिलीप प्रभावळकर यांचं अगदी ताजं नवं कोरं पुस्तक
हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा याचंही प्रकाशन होणार आहे. आणि हेही पुस्तक त्यांच्या आत्तापर्यंतच्या अतिशय सुंदर लेखणी कारकिर्दीला साजेसं असं आहे. त्यांच्या अभिनयाच्या रंगांचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. दशावतार तर सध्या गाजतोच आहे, पण लेखणीच्या बाबतीतसुद्धा ती इतकी शैलीदार आहे आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करणारी आहे. त्या शैलीचा याही पुस्तकातनं तुम्हाला अनुभव येईल याची मला खात्री वाटते. राजहंस प्रकाशनाची आमची संपूर्ण टीम, राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर, आमच्या रेखाविनी माजगावकर, हे सगळेच जणं या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहभागी होते. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल आणि चित्रांबद्दल मला आवर्जून गिरीश सहस्रबुद्धे या कलाकाराचा उल्लेख करावासा वाटतो. अतिशय समर्पक असं मुखपृष्ठ आणि चित्र ही गिरीशनी केलेली आहेत. आपल्या सगळ्यांना या निमित्ताने या कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सदानंदजी बोरसे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मांडकी हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने डॉक्टर कल्याणी मांडके आपलं मनोगत व्यक्त करणारे. तत्पूर्वी त्यांच्याबद्दल 2 शब्द. डॉक्टर कल्याणी मांडके या प्रतिष्ठित श्रवण तज्ज्ञ असून भारतातील श्रवण विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी अमूल्य असं योगदान दिलं आहे. 40 वर्षांच्या अनुभवानंतरही त्यांची या क्षेत्रातली निष्ठा कायम आहे. अमेरिकेच्या आशा फेलोशिप मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. त्यांनी भारतात आधुनिक श्रवणसेवा आणण्यास महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. त्यांच्या मांडकी हिअरिंग सर्व्हिसेस या संस्थेने 60,000पेक्षा जास्त लोकांना योग्य निदान आणि उपचार दिलेत. श्रवण तज्ज्ञांसाठी संशोधन आणि सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं कार्य हे जागतिक स्तरावर गौरवलं गेलेलं आहे. अशा डॉक्टर कल्याणीताई मांडके यांना मी विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. बेंद्रेजी धन्यवाद. थोडक्यात ओळख आणि थोडीशी विषयाच्या बाहेर मी असल्यामुळे ती मला थोडीशी वेगळी वाटली. आणखीन माननीय श्री दिलीप प्रभाळकरजी, डॉक्टर बोरसे, राठिवडेकर पतीपत्नी, मुग्धाताई आणि बंधू भगिनींनो, सर्वांचं स्वागत. कलावंताचं ग्रंथप्रेम, ग्रंथमार्ग या शब्दांनी खरं मी थोडी अंतर्मुख झाले होते. ग्रंथमार्ग कोणाचा? आणि तो फक्त कलावंताचाच? खरं पाहता वाचन संस्कृतीचा पुरस्कार करणारी प्रत्येक व्यक्ती हा एक रस्ता चोखाळत असते, एका विषयाला धरून पुढे जात असते. आपण जेव्हा 64 कला आणखीन काय 14 विद्या वगैरे म्हणतो, त्यावेळेला ती व्यक्ती त्याचा जो जेव्हा अभ्यास करत असते त्यांचा रस्तासुद्धा हा ग्रंथमार्गच आहे. कारण त्यातून पुढे गेल्याशिवाय, त्या ध्यासाशिवाय हे पुढे घडू शकत नाही. त्यामुळे वाचन संस्कृती, वाचन संस्कार हा विचार करताना वाचन कशा करता असं मला वाटायला लागलं. तर खरं तर ते बौद्धिक प्रगल्भतेसाठी. आणि थोडं अजून पुढे जाऊन वाचत होते तेव्हा असं लक्षात आलं की खरं लहान मुलांचा मेंदू जेव्हा 0 ते 6 वयामध्ये विकसित होतो तेव्हा शास्त्रज्ञांनी आणि म्हणजे अनेक त्या टीममधल्या सगळ्या लोकांनी वाचनावर खूप भर दिलेला आहे. लवकरात लवकर मुलांना पुस्तक वाचन किंवा चित्र वाचन ह्याची ओळख करून द्या, कारण त्यावेळेला तो मेंदू जास्त चांगल्या प्रकारे विकसित होतो. आणि मग याने काय होतं, तर एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, सृजनशीलता येते वगैरे वगैरे वगैरे. पण हेच पुढे मोठ्या वयातही घडत असतं. मोठ्या वयात अनेक खरे फायदे आहेत. मला तर नेहमी असं वाटतं पुस्तक वाचनामुळे आपल्याला न भेटलेली अनेक व्यक्तिमत्व, व्यक्तिविकास आणि या गोष्टी पुस्तकातनं कळतात. पुस्तकातनं विविध विषयांची ओळख होते. ताणाच्या व्यवस्थापनाकरता नेहमीच वाचनाला पहिलं साधारण हे स्थान दिलेलं आहे. निर्णय घेण्याची क्षमता वाढते, म्हणजे वाचत राहा वाचत राहा वाचत राहा. आणि जेव्हा आजच्या दोन्ही पाहुण्यांचा विचार केला तर त्यांच्या दृष्टीने त्यांचं मी बघत असताना तर म्हणजे वाचन कौशल्य, वाचनाचे छंद, त्यातून उघडलेली त्यांची नवीन दालनं, याचं दोघंही एक उत्तम उदाहरण आहे.
श्री दिलीप प्रभावळकरांची 28 पुस्तकांचं लेखन किंवा त्यांचा नाट्यचित्र प्रवास हा वाचन, चिंतन, मनन याच्याशिवाय होणार नाही. त्यामुळे त्यातला अनन्यसाधारणच हे उत्तर आहे. 81व्या वर्षीसुद्धा कलेचा जो उत्साह आहे तो सगळ्यांना लाजवणार आहे आपण म्हणतो. न्यूरोसायन्सच्या भाषेमध्ये जर विचार करायचा झाला तर त्या न्यूरॉन्सचा संपर्क किंवा नेटवर्किंग इतकं प्रभावी आहे की त्या वयोमानाने येणारे जे काही आजार आपण नेहमी हल्ली बोलत असतो आणि हे लाखो मैल दूर राहिलेले आहेत त्यांच्यापासून. आणि हेच खरं त्यांचं योगदान आहे त्या याच्यामध्ये. मला तर वाटतं यांचं सगळं काम हे खरं पद्मश्रीसाठीच योग्य आहे. लोकांनी त्यांना पद्मश्री आत्ताच दिलेली आहे, आपण फक्त एक शिक्कामोर्तबाची वाट पाहतो आहोत. मुग्धाताईंचं वाचनव्रत हे पण असंच एक कौतुकास्पद असलेला उपक्रम आहे. वाचायचा कंटाळा येतो तर निदान ऐका तरी असं म्हणत मला वाटतं सुमारे 60 भाग झाले असतील आता त्याचे. त्याच्या विविधतेबद्दल मला फार कौतुक वाटतं आणि मी त्यातले काही भाग ऐकलेले आहेत आणि हे त्याचं एक वानगीदाखल उदाहरण हे करते. अरविंद गोखल्यांची माहेर ही कथा जेव्हा ऐकली तर खरोखर म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये म्हणजे सुमारे 40-50 वर्ष मी मागे गेले आणि फार वेगळा एक अनुभव आला. त्यातलं ते सायलीच्या वेलाचं जे मनोगत किंवा वर्णन आहे त्यातनं खरं ना या वयाला वेगळे अर्थ सापडले आणि मला तेच जाणवलं की वाचताना आपल्याला तर पुन्हा प्रत्यय येतो, पुन्हा वेगळ्या दृष्टीने आपण बघत असतो आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा वाचणं आणि ती मनाची तार छेडली जाणं हा एक अनुभव खूप आहे. वाचनाबद्दल खूप बोलता येईल. मी स्वतः खरं ह्या क्षेत्रातली तुमच्या किंवा वाचन क्षेत्रातली नाही आहे. माझं सगळं लेखन हे शास्त्रीय लेखन किंवा रिसर्च पेपर आणि रिसर्च प्रोजेक्टमध्ये आहे. पण तरीही मला असं वाटतं की वाचनाला तिथेही पर्याय नाही आहे. चिंतन, वाचन, मनन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्याशिवाय रस्ताच सापडत नाही आणि तो पुन्हा पुन्हा शोधण्याकरता ते काम करायला लागतं. आणि तसेच माझा असा विचार आहे की ह्या सगळ्या वाचनप्रेमी लोकांचे हेच अनुभव आहेत. मग हे वाचनाचं वेड आपल्याला जे लावलेले जे राठिवडेकर पती-पत्नी आहेत ना त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे. कारण अक्षरधारा हे नुसतं एक पुस्तकाचं दालन नाही, त्याच्याबरोबर गेली 32 वर्ष सातत्याने हे जे सांस्कृतिक कार्यक्रम करता आहेत त्याच्यामधली त्यांची जी सामाजिक बांधिलकी आहे त्याला मला सलाम करावा असं वाटतो. कारण लोकांपर्यंत पोचण्याचा हा इतका सुंदर मार्ग त्यांनी शोधलेला आहे. आणि माझं अगदी म्हणजे रमेश सर आणखीन रसिकाताई यांना आहे तुम्हाला असंच खूप बळ मिळो आणि हे कार्यक्रम असेच चालू राहू देत. राजहंसला तर दाद द्यावी तेवढी थोडी आहे, पण तर सर मी पुन्हा एका पुस्तकाचा उल्लेख करते. मी अल्लादी आखां हे ललित चरित्र हा एक वेगळा विचार मला वाटला आणि तोही खूप भावला. म्हणजे वेगळ्या रस्त्याने जाताना चरित्रात्मक लेखनामध्ये सुद्धा हा वेगळा प्रयोग तुम्ही केलात त्यामुळे. पण या सगळ्यातनं एकच संदेश मिळतो आहे, वाचा, वाचत राहा आणि पुढे चला. न जाणो तुम्हालाही स्वतःतलीच एक वेगळी व्यक्ती कधीतरी अनुभवायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद कल्याणीताई मांडके. अक्षरशः आपण हे वारंवार ऐकतो आणि आपल्या हृदयावर पण आपण कोरलेलं असतं की वाचाल तर वाचाल. आणि वाचन समृद्धीची ही परंपरा सातत्याने श्री रमेश राठिवडेकर आणि रसिकाताई राठिवडेकर यांनी पुण्यातच नाही महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक ग्रंथ महोत्सवांचं आयोजन करून ती सातत्याने चालवली आहे. ही जी चळवळ आत्मीयतेने आणि मनापासून दोघं चालवत आहेत. एकदा दोघांकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर आपल्या अक्षरधाराच्या परंपरेनुसार स्टेजवर उपस्थित सगळ्या मान्यवरांचा आपण ग्रंथ भेट देऊन सत्कार करणार आहोत, त्यांचं कौतुक करणार आहोत. यामध्ये या तिन्ही मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती करतो मी संचालिका रसिका राठिवडेकर यांना. आरंभी आपल्या सगळ्यांचे लाडके अर्थातच माननीय श्री दिलीप प्रभावळकरजी. दशावतार तर गाजतोच आहे, पण हे व्यक्तिमत्व पहिल्यापासूनच आपल्या मनात कायम रुंजी घालतं आहे. श्री दिलीप प्रभावळकर. यानंतर लेखक संपादक राजहंस प्रकाशन डॉक्टर सदानंदजी बोरसे आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डॉक्टर कल्याणी मांडके. याबरोबरच या वळणावर अजून एक आपल्याला सत्कार करायचा आहे. मी नम्र विनंती करतो
श्री प्रशांत वराडकर यांना की त्यांनी इथे यावं. हा जो स्टेजवरचा सगळा सुंदर प्रत्यय आपल्यापर्यंत येतो आहे, ही नक्षी आहे, सजावट आहे, त्यामध्ये सगळं जे प्रयत्न आहेत, कष्ट आहेत, श्री प्रशांत वराडकर यांचे आहेत. मी त्यांचा सत्कार करण्याची विनंती डॉक्टर प्रभावळकर सरांना करतो. श्री दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते श्री प्रशांत वराडकर यांचा आपण सत्कार करतो आहे. आणि यानंतर लगेचच आज या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर लिखित हरवलेली ट्रॉफी या पुस्तकाचं प्रकाशन आपण या स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते तर करणारच आहोत. शिवाय या सत्कार समारंभात, या प्रकाशन समारंभात माननीय श्री दिलीप माझगावकर यांनी पण स्टेजवर यावं, उपस्थित राहावं, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. डॉक्टर सदानंद बोरसे, दिलीप प्रभावळकरजी, कल्याणताई मांडके, रसिका राठीवडेकर आणि माननीय श्री दिलीप माझगावकर, त्यांचा वडिलकीचा हात आणि शुभाशीर्वाद हे सदैव अक्षरधाराच्या पाठीशी आहेत आणि राहतील. हरवलेली ट्रॉफी ती आता तुमच्या समोर आहे आणि प्रत्येकाला ही ट्रॉफी आपल्याकडे असावी असं नक्कीच वाटत असणार. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्री दिलीप प्रभावळकर लिखित हरवलेली ट्रॉफी या पुस्तकाचं विधिवत प्रकाशन या ठिकाणी आपण करतोय. अशी अनेक पुस्तकं आहेत जी श्री दिलीप प्रभावळकर यांनी लिहिली आहेत आणि गाजली आहेत. भोक्या सातबंडे भाग 1 ते 10, पत्रापत्री, गुगली, नवी गुगली, बालनाटिका आणि एक पत्रिका, हसवाफसवी, कागदी बाण, मी असा कसा झालो, अनपेक्षित, हाऊस दॅट, अनुदिनी, हसगत, झूम, अवतीभवती, चिमणरावांचा गजरा आणि इतर प्रहसने, गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी आणि अर्थातच एका खेळियाने, अशी अनेक पुस्तकं ही दिलीप प्रभावळकर सरांची आपण वाचली आहेत. त्यात आज आणखीन एक छान भर पडलेली आहे, ती म्हणजे हरवलेली ट्रॉफी या पुस्तकाच्या माध्यमातून. 2 शब्द मुद्दाम आजच्या उत्सवमूर्तींबद्दल आणि त्यांच्यानंतर आशीर्वादपर आपण त्यांचं मनोगत पण ऐकणार आहोत. अनेक चित्रपटातनं, नाटकातनं समर्थ असा अभिनय त्यांनी केला आहे. एक आऊ ही साध आजही आपल्या कानात आणि मनात कायम रुंजी घालत असते आणि राहीलच. दशावतार, चिमणराव गुंड्याभाऊ, चौकट राजा, एक डावभूताचा, हसवा फसवी, कलम 302, नाती गोती, मुन्नाबाई, MBBS असा एक दीर्घ अभिनयातला प्रवास. पण डॉक्टर श्रीराम लागू एकदा म्हणाले होते, हसवा फसवीचा प्रयोग पाहणं ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण ज्यांना अभिनय या कलेबद्दल आस्था आहे त्यांच्या दृष्टीने दिलीप प्रभावळकर यांचा प्रयोग पाहणं म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच. या प्रयोगाचं बारकाईने आणि सूक्ष्मतेने अवलोकन करणं म्हणजे अभिनय कलेसंबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासारखंच आहे, असं ते श्रेष्ठ हसवा फसवी. मी स्वतःही तो टिळक स्मारक मंदिरात प्रयोग पाहिला आणि अक्षरशः अचंबित झालो होतो आणि त्यांचा प्रचंड मोठा फॅन झालो. अभिनय निपुण, सव्यसाची कलावंत, सिद्धहस्त लेखक, त्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही की विदुषी बोज पण घेत नाही. ते जेव्हा लिहितात तेव्हा मुखवटे विरहित होऊन लिहितात. सामान्य माणसाला थेट भिडण्याचं सामर्थ्य आणि प्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचं एक प्रचंड मोठं बलस्थान आहे. मी त्यांना नम्र विनंती करतो की अक्षरधाराला मार्गदर्शनपर त्याने 2 शब्द सांगावेत, आम्हाला आशीर्वाद द्यावेत. हॅलो. हां, नाही मग नंतर मी मुलाखतीत बरंच बोलणार आहे, त्याच्यामुळे मी खरंच फक्त शुभेच्छा देतो आणि खूप खूप आभार मानतो तुमचे. इतक्या थाटामाटात या हरवलेली ट्रॉफी इतर कथा याचं प्रकाशन झालं, मला खूप मनापासून आनंद झाला. आणि मुख्य म्हणजे बुक गॅलरी, तर 15 वर्ष झाली बुक गॅलरीला आणि माझ्या हस्तेच 2011 साली त्याचं उद्घाटन झालं होतं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आत्ता मला रसिका आणि रमेश आठवटे घेऊन गेले बघायला आणि जो प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे या पुस्तकांच्या एकूण निवडीमध्ये, पुस्तकाच्या वाचनामध्ये, पुस्तकाचा खप त्यांचा जो होतो आहे, मला खूप म्हणजे एक पॅशन असल्यासारखं, एक वेळ असल्यासारखं झपाटले पण या दोघांमध्येही आहे. आणि ही चळवळ त्यांनी आता ह्यांनी म्हटलं त्याप्रमाणे चालू ठेवली आहे आणि ह्यांना खूप मोठं श्रेय द्यावं असं वाटतं. त्याला माझ्यातर्फे अगदी सलाम आहे आणि मी मनापासून आभार मानतो आणि माझं भाग्य समजतो की इतक्या थाटामाटात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आता पुढे मुग्धा काय विचारेल मला, तो सस्पेन्स मला आहेच, कारण बराच मोठा स्पॅन आहे.
ते सगळं मी आता मुग्धाच्या हातात सोपवणार आहे. मी काय बोलायचं आणि काय कसं व्यक्त व्हायचं ते. आभारी आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मी तिघा मान्यवरांना रसिकाताई राठीवडेकर, कल्याणताई बांडके आणि श्री सदानंद बोरसे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर आसनस्थ व्हावं. आपल्याला हा सुंदर सुरेल संवादसुद्धा ऐकायचा आहे आणि हे सुंदर मुलाखत घेण्यासाठी संवादक, मुलाखतकार, अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले यांचं आपण टाळ्यांच्या गजरात आधी जोरदार स्वागत करूया. त्यांचा आरंभी आपण ग्रंथ भेट देऊन स्वागत करूया. मी रसिकाताई राठीवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी मुग्धा गोडबोले यांचं स्वागत करावं ग्रंथ भेट देऊन. TV, मालिका आणि बरंच काही हे त्यांनी लिहिलेलं एक संस्मरणीय अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं. मालिकांचं लेखन करताना त्यांनी प्रचंड यश संपादन केलं आहे. 1998पासून आभाळ माया ते 2023च्या ठिपक्यांची रांगोळीपर्यंत अनेक मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. सेलिब्रेशन, हॅमलेट, खरं खरं सांग, संकेत मिलनाचा अशा नाटकांमध्ये अभिनय केला. 2013पासून मालिकांसाठी संवाद लेखन, नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन, आई कुठे काय करते, होणार सून मी या घरची, तुमची मुलगी काय करते, अजूनही बरसात आहे इत्यादी अनेक गाजलेल्या मालिका. 2023 साली मालिका चित्रपट नाटक लेखक संघटनेतर्फे सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्कारांनी पण मुग्धा गोडबोले यांचा सत्कार झाला आहे. प्रत्यक्षात हा सुसंवाद सुरू करण्यापूर्वी एक प्रोटोकॉल म्हणून आधीच आभार प्रदर्शन करतो. मंडळी नंतर थांबत नाहीत, तेव्हा आपण आधी आभार मानून घेऊया. आणि यामध्ये बेसिकली सगळ्यात प्रथम ही जी कॅलिग्राफी केली आहे, कलावंतांचा ग्रंथ मार्ग, श्री रवी मुकुल यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचे मनापासून आभार मानूया. माननीय श्री दिलीप माजगावकरजी, राजहंस प्रकाशनशी संबंधित सर्व मान्यवर, बांडके हिअरिंग सर्व्हिसेस, सर्व आमचे प्रकाशक, वाचक, दिवाळी अंक त्यांचे संपादक, शुभांगी दामले आणि सर्व कर्मचारी, आपल्या ज्योत्स्ना भोळे सभागृहाचे सर्व संबंधित, वृत्तपत्र प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी, मदत करणारे अनेक शुभेच्छुक, ज्ञात आणि अज्ञात सर्व मंडळींचे मनापासून मी आभार मानतो. आणि या आभार प्रदर्शनानंतर मीही समोर जाऊन बसणार आहे आणि दोघांमधला अप्रतिम असा सुसंवाद त्यांनी सुरू करावा अशी त्यांना नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद आणि नमस्कार. इतक्या मोठ्या नावांबरोबर माझं नाव जोडलं गेलं यासाठी मी अक्षरधाराचे मनापासून आभार मानते. खरं तर दिलीप काकांच्या कारकिर्दीवर म्हणजे तो PhDचा विषय आहे. तो काही असा 1.5 तासात गप्पांमध्ये ते सगळं उलगडेल असं नाही आहे. हे जरी क्लिशे असलं तरी ते खरंच आहे. कारण 1968 साली पहिल्यांदा त्यांनी लोभ नसावा ही विनंती ह्या तेंडुलकरांच्या एकांकिकेतून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं आणि तिथपासनं 2025पर्यंत सातत्याने ते काम करत आहेत. 2025 हे त्या दृष्टीने विशेष वर्ष आहे असं मला वाटतं. कारण दिलीप काकांच्या बोक्या सातबंडेच्या 3 भागांचा 25वी आवृत्ती प्रकाशित झाली. दशावतार हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तो खरोखरच दिलीप काकांच्या खांद्यावर पेललेला चित्रपट आहे हे आपल्याला कोणालाही बघून लगेचच लक्षात येतं. 50 दिवस मराठी चित्रपटगृहात सुरू आहे हे अतिशय दुर्मिळ, दुर्दैवाने दुर्मिळ दृश्य, पण दशावतारच्या बाबतीत ते सत्य झालेलं आहे. 50 दिवस हा चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. इतकंच नाही तर तो मल्याळी भाषेत सुद्धा आता प्रदर्शित झाला आहे. आणि दिलीप काकांचं 31वं पुस्तक आज प्रकाशित झालं आहे. म्हणजे हे गुगली आणि हाऊस दॅट ह्या सगळ्याचा जर संदर्भ घ्यायचा झाला तर मॅन ऑफ द मॅच या वर्षाचे, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट सगळं दिलीप काका आहेत. पण ते फक्त या वर्षापुरतं नाही, गेली 50 वर्ष म्हणजे 1968पासून 2025पर्यंत इतक्या विविध व्यक्तिरेखा, विविध प्रकृतीच्या विभिन्न व्यक्तिरेखा या एका कलाकारांनी, एका अभिनेत्यानी, आणि फक्त व्यक्तिरेखा असं नाही की मनुष्य स्वभावाचे बारीक बारीक कंगोरे जेवढे त्यांनी त्यांच्या अभिनयातून दाखवलेत, मला तर असं वाटतं की मराठीमध्येच नाही तर कदाचित भारतातल्या कुठल्याही भाषांमध्ये किंवा कदाचित जगात कुठेही
इतक्या व्यक्तिरेखा करणारा दुसरा कलाकार नसेल. म्हणजे हे एक प्रकारचं कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड असू शकेल. आणि या सगळ्याच्या संदर्भात दिलीप काकांची जितकं शक्य तितकं आपण पुढच्या 1.5 तासात अनौपचारिक गप्पा मारूया. आणि गप्पांची सुरुवात करताना मला दिलीप काका पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की मी तुम्हाला मगाचपासून काका म्हणते, पण आपल्या या क्षेत्रातले बरेच लोक म्हणजे राजन भिसे, शुभांगी गोखले, अतुल परचुरे वगैरे हे सगळे तुम्हाला भैया म्हणतात. म्हणजे तुमची भैयाची व्यक्तिरेखा आमच्या नजरेतनं सुटली आहे का काय झालं आहे? कारण बरेचदा एखादी व्यक्तिरेखा केलेली असली की त्या नावाने लोक हाक मारायला लागतात. म्हणजे दीपक शिर्केला बाप्पा म्हणतात, विद्याधर जोशीला बाप्पा म्हणतात, पण तुमची बिहारी माणसाची व्यक्तिरेखा आठवत नाही आहे मला. नाही, तसं मी त्या अर्थाने भैया कधी केलेलं नाही आहे. मी UP किंवा बिहारमधला भैया तर तो रोल अजून राहिला माझा करायचा. पण माझं बारसं दिलीप भैया हे मला आठवतं त्याप्रमाणे वासूची सासू नाटकात झालं आणि ते अश्विनी भावे आणि अतुल परचुरे या दोघांनी केलं असं मला आता आठवतं. की दिलीप भैया तेव्हापासून मला अतुल आणि अश्विनी म्हणायचे. ते नुकतेच रोपारेल कॉलेजमधनं आलेले होते दोघे, सारखे एकमेकांची भांडायचे. पण या ह्याच्यात या दोघांचं एकमत होतं की मला दिलीप भैया म्हणायचे. ते कदाचित मला असं वाटतं की दिलीप भैया एक मित्रत्वाचं नातं होतं. म्हणजे माझ्या खोड्या आणि एकूण सगळा पोरकटपणा त्यांच्याबरोबर चालायचा, चिडवा चिडवी वगैरे, तेव्हापासून त्यांनी मला भैया हे नाव ठेवलं असेल. पण मला फक्त दिलीप भैया या नावाने नाही ओळखत. मला बऱ्याच दिलीप भाई म्हणतात, नुसतं दिलीप म्हणतात, दिलीप काका म्हणतात, नाना पाटेकर दिलीप्या पण म्हणतो, तर दिलीप्या वगैरे, आणि दिलीपराव पण म्हणतात मला. म्हणजे असं चंद्रकांत कुलकर्णी किंवा महेश कोठारे वगैरे दिलीपराव म्हणतात. तर अशी बरीच नाव आहे. दिलीप भैया हे नाव पण मला स्वतःला आवडतं. दिलीप भैया म्हणजे एक जवळीक निर्माण होते असं मला वाटतं. पण दिलीप काका म्हटलं तरी हरकत नाही. हां, पण म्हणजे ही एक व्यक्तिरेखा आहे अजून. हो, भैयाची आहे अजून करायला. आपण शब्दोत्सवाच्या निमित्ताने आज भेटलो आहोत म्हणून मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारावा असा वाटतो की तुम्ही काय वाचता? पटकन तुमचं कुठल्या प्रकारच्या पुस्तकाकडे लक्ष जातं, हात जातो, आणि तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली? हां, या दोन्हीचं उत्तर देतो मी. काय वाचतो, खूप काही वाचावंसं वाटतं आणि तेवढं मनासारखं वाचून होत नाही. खंत आहे, प्रामाणिकपणे तुला आधीही सांगितलं, मी आताही सांगतो की आहे. पण मी बरीचशी पुस्तकं घेऊन ठेवतो आणि त्याला बुकमार्क्स, माझ्या ग्रंथखुणा म्हणतात तशा असतात की एकेका वेळेला मी 4-4, 5-5 पुस्तकं वाचत असतो. मी दिवसाला 5-7 पानच वाचून होतात. पण हे वाचलं जावं अशी म्हणजे एक खंत सुटपूट असते की हे वाचलं जायला हवं आपल्याकडून. त्यात बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत. काही नवी आहेत, काही जुनी आहेत. म्हणजे अगदी मी आत्ता वाचतोय ते म्हणजे हे अमोल पालेकर आणि चित्रा पालेकरांची दोघांचे आत्मचरित्र माझ्याकडे आहेत. चंद्रकांत कुलकर्णीचं आत्मचरित्र आहे. ही 3 आत्मचरित्र. नंतर गणेश मतकरीचं तडा आणि फ्री फॉल हे आहे. आणि रफ स्केचेस अवचटांचं जरा उशिराच घेतलं वाचायला, पण मला असं वाटतं ते अर्धं राहिलं होतं आणि परत वाचतोय मी ते रफ स्केचेस. त्याच्यानंतर मंगला गोडबोलेंचं, जावेद अख्तरांचं चरित्र ते मला खूप आवडतं. ते मधून वाचतो कारण मला त्या व्यक्तीबद्दल, एक विवेकवादी व्यक्ती आणि खूप क्रिएटिव्ह रायटर म्हणून त्या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे मला. म्हणजे ज्यांनी 24 का किती 27 सिनेमे लिहिले, त्यातले 22 सुपरहिट झाले असा माणूस आहे तो. तर ते पण वाचतोय मी. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारची वाचनं चालू आहेत. मराठी भावसंगीत कोश नावाचं एक खूप चांगला हे आलेलं आहे. ते आपल्याकडे सगळ्या जंत्रीत्या संपादकीकडे आलेली आहे, अदिती कुलकर्णी. तर ते रवी मुकुल आणि अदिती कुलकर्णींनी ते संपादन केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जरूर बघा, ते भावसंगीत कोश खूप चांगलं आहे ते. त्याच्यानंतर माजगावकरांचं पत्र आणि मैत्र आणि वाणी आणि लेखणी, अशी एका वेळेला इतकी पुस्तकं मी थोडी, माझा स्पीड खूप बाकीचे उद्योग सगळे चालू असल्यामुळे कमी आहे. पण आपल्याकडून वाचन झालं पाहिजे ही खंत मात्र प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे असं म्हणता येईल, मला प्रामाणिकपणे सांगता येईल की वाचन करावं असं वाटते, पण जेवढं आणि एक कन्सिस्टंटली सातत्याने वाचलं जातं न चुकता, ते म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे ते म्हणजे PG वुडहाऊस, तो मात्र मी माझ्याकडे बराच. अजूनही वाचता तुम्ही? हो, रोज जवळजवळ रोज वाचतो. PG वुडहाऊस अजूनही वाचता? हो, PG वुडहाऊस वाचतो आणि त्याचा बराच स्टॉक आहे माझ्याकडे. मी अगदी शूटिंग आणि ह्याला कुठे गेलो तर बरोबर घेऊन जातो. मी अगदी खूप नाही वाचत, पण तरी ते वाचतो. मला
तर त्याच्यामधलं मला असं वाटतं की ते एक काळाच्या दृष्टीने गोठलेलं ते एक काय म्हणेल त्याला विश्व आहे पी.जी. वुडहाऊसचं. आत्ता त्याला खरंच रेलेव्हन्स नाही आहे, खरं आत्ता सुसंगत नाही आहे ते त्या वेळच्या खानदानी ब्रिटिश जमान्यातली त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण अजूनही मला बर्टी वूस्टर, जीव्स, म्युलिनर, युक्रिज वगैरेच्या गोष्टी अजूनही मला त्या हे घालतात. आणि त्याचं मला स्वतःला असं वाटतं की ते इन्स्पिरेशन, ते त्याचा प्रभाव थोडासा डायरेक्टली इनडायरेक्टली कळत नकळत हा सिच्युएशन्स माझ्या कथांमधल्या किंवा लेखनातल्या किंवा ह्याच्यातल्या तयार करण्याकडे त्याचा इन्फ्लुएन्स थोडासा आहे. पी.जी. वुडहाऊसच्या ते एक चित्रदर्शी ज्याला म्हणता येईल, ते प्रसंगनिष्ठ विनोद जे आहेत ते पी.जी. वुडहाऊसच्या पुस्तकातले आहेत. आणि तो ह्याच्यातला पत्रातला मिस्किलपणा जो आहे तो बराचसा मला जो भावतो विनोद खूप, तो म्हणजे दळवींचा मिस्किलपणा जो आहे, ठणठणपाळ अलाणे फलाणेमधला वगैरे, तर तो मला खूप आवडतो. तर यांचे प्रभाव थोडेसे नकळतपणे या लेखनावर पडले असण्याची शक्यता आहे. मी असं कुठेतरी वाचलं होतं की नेहरू इंदिरा गांधींना एका वेळेला 5 पुस्तकं वाचायला लावायचे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं वाचनाची, आणि त्यापेक्षा मेंदूला ती सवय होते, असं काहीतरी त्यांचा त्यामागचा विचार होता. हे मला आता तुमच्याशी बोलताना पटकन आठवलं. पण मग तुम्ही लेखनाची सुरुवात कशी केलीत? ती जरा गमतीची गोष्ट आहे, सविस्तर सांगू का? हो, सविस्तर. ती मी रुईयात होतो मी BSc पर्यंत. तर रुईयाला आमचं एक कॉलेज डेला एकांकिका स्पर्धा होती. एकांकिका होती आमची कॉलेज डेला. आधी एकांकिका स्पर्धेत भाग घेतला कॉलेजनी. त्यात मला शन्ना नवरेंचं जनावर नावाचं एक अत्यंत सिरियस वनॅक प्लेमध्ये मला प्राईज मिळालं, ॲवॉर्ड मिळालं. रुईया कॉलेजला ॲवॉर्ड मी मिळवून दिलं त्या वर्षी. जनावर सिरियस एकांकिका होती, सिरियस रोल होता. आणि त्याची बातमी कुठेतरी नोटीस बोर्डावर लागली आणि ती सगळ्या मुलामुलींनी बघावीशी माझी खूप इच्छा होती त्यावेळेला. पण ती फारशी काही त्याची दखल घेतली गेली नाही. म्हणजे मला अवॉर्ड मिळाले हे मीच माझ्या वर्गातल्या मित्रांना घेऊन जायचो. अरे हे नोटीस लागली वाटतं असं मी उगाच म्हणायचो. आणि काय झालं असं, मग तो 4 लोकांना सांगेल, ते कोणी सांगितलं नाही. फार त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. जनावर नावाच्या एकांकिकेत अवॉर्ड मिळून ती अभिनयाची सुरुवात होती. अभिनयाचा कॉन्फिडन्स मला मिळाला, तो तिकडे सुरुवात होती. पण गमतीचा भाग म्हणजे लेखनाची पण सुरुवात रुईयामध्येच झाली आणि त्याच्या नोटीसची जरा वेगळी स्टोरी आहे. तर ती दुसरी एक एकांकिका आम्ही कॉलेज डेला केली. ती सिरियस नव्हती. पद्माकर डावरे म्हणून त्यावेळेला एक विनोदी एकांकिका हमखास लिहायचे, हुकमी. तर त्यांची एकांकिका ते होती आणि त्याच्यामध्ये माझा ड्रेस होता मळक्या नाईट सूटचा. आणि त्याच्यात मी ते आमच्या रुईया कॉलेजच्या आवारामध्ये स्टेज केलं होतं आणि तिकडे प्रचंड संख्येने पोरं उपस्थित होती आणि त्या सगळ्यांनी डोक्यावर घेतली ते एकांकिका. आणि तो मळका नाईट ड्रेस वगैरे मी पण खुशीत, आता तोऱ्यात तिकडे लाईटिंग बिटिंग केलेलं होतं सगळं, आता तोऱ्यात जायला मिळणार म्हणून मी होतो. ते मी काढून ठेवलेले कपडे फिजिक्स लेक्चर हाऊसमधले ते चोरीला गेले तिथे आणि कोणालाही माहिती नाही कसे काय हे कुठे गेले. मी विचारलं कोणाला, तर तिथे पिऊनला विचारलं, अरे पण कपडे कुठे, मला आता घालून जायचं आहे बा, हे कसे घालून जाणार मी? तर तो म्हणाला नाही माहीत नाही, अशा चोऱ्या होतात अधूनमधून म्हणाला. तर मग मी अक्षरशः चेहरा लपवून त्या ह्याच्यामध्ये मळक्या ड्रेसमध्ये लोक अभिनंदन करायला येत होते, पण मी तसा लपत छपत तिथून बाहेर पडलो. ती फजिती झाली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी कॉलेज बोर्डवर नोटीस लागली की हे गॅदरिंगचं नाटक चालू असताना एका मुलाची पॅन्ट हरवलेली आहे, तर कोणाला मिळायचं त्यांनी ऑफिसमध्ये आणून द्यावी म्हणून. त्या नोटिसीला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. मुलं मुली घोळक्याने जाऊन ती नोटीस वाचत होते म्हणून, कोण हा मुलगा म्हणून. म्हणजे माझी एकांकिकेला प्राईज मिळाल्याची कोणी बघितली नव्हती. पॅन्ट हरवल्याची बातमी अनेक लोकांनी वाचली आणि मी चेहरा लपवत 2 दिवस कॉलेजमध्ये फिरत होतो. तर आता हे एवढं सविस्तर सांगायचं कारण असं की काही वर्षानंतर मला वाटलं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. तर मला ही फजिती आठवली माझी झालेली. या फजितीवर आपण काहीतरी लिहूया. आणि मग थोडंसं फॅक्ट आणि बाकी फिक्शन, म्हणजे बाकी रचली कथा की एक ऐतिहासिक नाटक करणारा एक भोट मुलगा आहे, त्याला त्यांनी बकरा बनवला आहे, त्याला भालदाराचा रोल दिला आहे आणि मग त्याचे कपडे चोरीला जातात, भालदाराच्या वेशात त्याला बाहेर पडायला लागतं, असं ती स्टोरी होती नाटक. आणि मी ती आपली सहज म्हणून मोहिनीच्या
संपादकांकडे नेऊन दिली, आनंद अंतरकर. त्यांना सांगितलं, जरा बघा, अरे तुम्ही नट मला माहिती होता, स्टेट कॉम्पिटिशनला काम मी तुमचं नाव वाचलं आहे मी, पण हे मला माहीत नव्हतं तुमचं. तर त्यांनी मग मला अत्यंत काय म्हणतात त्याला उत्तेजन देणारं असं पत्र लिहिलं. आणि ते म्हणाले की तुम्हाला विनोदाची खूप चांगली जाण आहे, तुम्ही छान लिहू शकाल म्हणून. तर तिथे ते माझं पहिलं ती कथा पहिली. त्याच्यानंतर मग तिथून मग सुरू झालं. आणि सातत्य मला जे एक स्तंभलेखनाला मिळावं लागतं, की एक कॉन्फिडन्स मिळायला लागतो, तो दिला मला निखिल वागळेंनी. त्यांचं त्यावेळेला षटकार नावाचं पाक्षिक होतं. त्या षटकारमध्ये मी गुगली नावाचं सदर लिहायचो. त्या षटकारामध्ये संपादक होता संदीप पाटील, प्रकाशक होते हे अक्षर प्रकाशन निखिल वागळे. तर त्याच्यामध्ये सगळं त्या षटकारामध्ये ग्लोरिफिकेशन असायचं सगळ्या या क्रीडापटूंबद्दल, विशेषतः क्रिकेटर्सच. त्याच्यामध्ये मी यांची टिंगल करायचो, त्यांना चिमटे काढायचो, त्याच्या टोप्या उडवायचो, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये यायच्या. ते प्रचंड पॉप्युलर झाला तो कॉलम. त्याला मी पहिल्यांदा सांगितलं मला जमणार नाही असं, इतके सातत्याने मला ते तुम्हाला जमेल, तुम्हाला तो आहे म्हणून. तर त्यांनी मला ते लिहायला लावलं निखिल वागणेने. आणि त्याच्यानंतर मग हे बोक्या सातबंडे वगैरे मुळात नभोनाट्य होती ही. ती माधव कुलकर्णीने मला मुलांसाठी एक तू लिही असं सांगितलं. आणि मग मुलांसाठी नभोनाट्य मी लिहिली. बोक्या सातबंडे हे मुळातलं श्रुतिका आहेत त्या. आणि हे दिलीप माजगावकरांच्या सल्ल्याने त्याच्या स्टोरीज झाल्या, त्या कथा झाल्या. आणि मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी की पहिल्या 3 भागांच्या ते 25वी आवृत्ती आता चालू आहे त्याची. आणि 4थ्या आणि 5व्या भागासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला बोके सातबंडे. तर ते दिलीप माजगावकरांमुळे. तर हे कोणीतरी मला असं वाटतं की हे संपादक आणि प्रकाशक यांना माझ्यातला लेखक दिसला, मला दिसला नव्हता, आणि त्यांनी मला लिहायला लावलं असं. त्याच्यानंतर हे सुद्धा गंगाधर टिपरे सिरियल जी आहे ती मुळात अनुदिनी कॉलम होता तो लोकसत्तेतला. तो डॉक्टर अरुण टिकेकरांनी मला सांगितलं तुम्ही लिहा प्लीज म्हणून. म्हटलं अहो असं नाही जमणार मला, माझे पहिलं नकारच असतो ते, मी असं जमणार नाही मला लिहायला. नाही तुम्ही लिहा म्हणत, प्रत्येक रविवारी लोकरंग पौर्णिमेमध्ये हे हवे म्हणून. मग मी खूप विचार करून एक टिपरे नावाची फॅमिली तयार केली. 3 पिढ्यातली 5 माणसं वेगवेगळ्या वयाची. शेखर कुटुंब प्रमुख, त्याची बायको श्यामला, मग कॉलेज जाणारी मुलगी शलाका, कॉलेजतून बाहेर पडणारा क्रिकेट वेडा शिर्या, आणि त्याचे वडील आबा अशी. आणि प्रत्येक रविवारी त्यातली रोजनिशीतली पानं यायची. मी आजूबाजूला काय घडते त्याच्यावर एक मध्यमवर्गीय मल्लीनाथी असायची एक. आणि ते त्याला एक ह्युमरचा एक अंडरकरंट होता, प्रत्येकाला एक मिस्किलपणा होता त्याच्यामध्ये. आता आबांचं कॅरेक्टर लिहिताना मला खूप मजा वाटायची त्यावेळेला मला माहीत नव्हतं काही सिरियल होणार आहे म्हणून. आणि मग प्रत्येक रविवारी काय लिहिलं जायचं ते कोण लिहितं याच्यावर अवलंबून असायचं. त्याच्यानंतर आता मला असं वाटतं की ते मी लिहिताना केलेले 5 रोल्स होते. म्हणजे जेव्हा मी शलाका लिहायचो तेव्हा शलाका बनवून लिहायचो मी फक्त सगळे त्याचे संदर्भ वगैरे सगळे त्या कॉलेजमधल्या मुलीचे असायचे सगळे. आता मला स्वतःला सख्खी बहीण नाही, मला मुलगी पण नाही, त्याच्यामुळे मला काही चौकशी करायला लागायची की या वयाच्या मुली नेमकं काय वापरतात कॉस्मेटिक्स. तर मित्र म्हणाले तुला कशाला हवं आहे हे कळलं. मग ते काय ॲप्रिकॉट मुक्त काय त्याला मग सांगायचे म्हणून. आणि मग त्याचा उल्लेख मी त्याच्यात करायचो. तर लोकांना आश्चर्य वाटतं इतके बारकाईने कसे काय लिहितात हे. तर त्याच सगळं ते आबांचं कॅरेक्टर वगैरे. आणि त्याचं पुस्तक झालं. मग पुण्याच्याच उत्कर्ष प्रकाशननी सुधाकर जोशी त्यांनी त्याचं पुस्तक काढलं अनुदिनी असं नाव होतं. पुंडलिक वझेने त्याचं चित्र केलं होतं मुखपृष्ठ वगैरे. तर ते केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे म्हणाले की हे तुम्ही ॲक्टर असल्यामुळे असेल, पण हे तुमची स्टाईल चित्रदर्शी आहे म्हणून, ज्याच्यात दृश्यात्मकता खूप, ते प्रसंग घडताना दिसतात असं तो म्हणाला. म्हटलं काहीतरी सांगू नको. तो म्हणे की आपण याची सिरियल करूया म्हणून. म्हणजे अरे म्हटलं रोजनिशीतली पान आहे, सिरियल कशी होईल. नाही होईल. आणि मग तुम्ही याचं आबांचं काम करा. म्हटलं मी नाही करणार. करा. मग त्याने ती सिरियल केली. आणि ती पहिल्या एपिसोडपासून त्याला प्रचंड पॉप्युलरिटी मिळाली त्या सिरियलला. त्यातला साधेपणा जो होता मला माहीत नाही काय, पण ते एक डे टू डे लाईफमध्ये त्यांच्या घरातली जी एक म्हणजे आपल्या वडिलांपेक्षाही सासऱ्याला जास्ती जपणारी श्यामला, किंवा आपल्या आजोबांच्या मांडीवर लोळणारा, खांद्यावर हात ठेवणारा नातू श्रीलेश वगैरे, तर हे लोकांना खूप आपलंसं वाटलं. त्यांचे कौटुंबिक धागे, त्यांचे एक कौटुंबिक सौख्य, त्यांचे बॉन्ड्स
हे सगळ्या लोकांना खूप आपलंसं वाटलं आणि त्याला खूप पॉप्युलॅरिटी मिळाली. तर असं ते त्याच्या अनुदिनी ह्याच्यावरून झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे माझा कधी कधी पॅरलल वाटतो मला, तर तो हा लेखन आणि हे हातात हात घालूनच झाला. आणि या संपादकांनी प्रकाशकांनी मला लिहायला लावलं. मी सुरुवात अशी केली. तर हे नाही, पण लिहायला लावलं जरी असलं तरी ते विषय तर तुम्हाला सुचले पाहिजेत. हो ते इतकं सातत्याने सुचणं, दर रविवारी एक कॉलम लिहिणं हे अजिबातच सोपं नाही आहे. मग हे तुम्हाला सुचतं कसं? म्हणजे कुठे तुम्हाला ते विषय मिळतात? त्यातले दोन मला स्वतःला असं वाटतं की एक तर मला बऱ्याच गोष्टींमध्ये प्रावीण्य नसलं तरी रस आहे. म्हणजे मला एक सामाजिक, राजकीय, क्रीडा, संगीत, कल्चरल, सांस्कृतिक वगैरे या त्याच्या सगळ्याचं त्याच्यामध्ये एक अंतर्भाव करता आला. त्याच्यामध्ये एक आणता आला तो विषय एक. आणि दुसरं म्हणजे एक जसा संगीताचा कान असतो तसा व्यंग किंवा विसंगती टिपण्याची दृष्टी असते. तर ती कुठेतरी मला त्यातला अतिरेक, त्यातला कॉन्ट्रास्ट, त्यातलं हे दिसत जातं. मी म्हटलं त्याप्रमाणे आता गुगलीमध्ये षटकारच्या गुगलीमध्ये मी लिहायचो ना, तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की त्यात एकदा इंग्लंडला आपली टीम जिंकून आली. ते क्रिकेटमध्ये मला खूप इंटरेस्ट होता, अजूनही आहे. IPL मध्ये नाही आहे पण क्रिकेटमध्ये आहे. तर ते आता ती टीम जिंकून आली. त्याच्यानंतर मग अजित वाडेकरनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये. आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तर अजित वाडेकरची स्टाईल बोलायची म्हणजे जरा इंग्लिश स्टाईलने तो मराठी बोलायचा असं वगैरे, असं कसं त्या स्टाईलने बोलायचा. मग त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपण काय इंग्लंडला काय पराक्रम केले वगैरे. तर मी त्यात लिहिलं होतं असं प्रेस कॉन्फरन्सला गेलं. दुसऱ्या दिवशी कुठेही रिपोर्ट आला नाही, कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतो आहे, इंग्लिश पत्रकारांना वाटलं आहे मराठी बोलतो आहे मी. तर ते या तऱ्हेचं कोणालाच काहीच कळलं नाही. हां, म्हणजे कोणाला काही कळलं नाही, दुसऱ्या दिवशी रिपोर्टच आला नाही म्हणून. तर असं असायचं. तर तसं ते मला आता गावस्करच पण असतो, कारण गुगली पुस्तक जेव्हा काढायचं ठरलं तेव्हा मला माजगावकर म्हणाले की तुम्ही याच्या ब्लर्बसाठी गावस्करना विचारा. म्हटलं गावस्कर ना? हो. म्हटलं गावस्कर तर एक तर मी डाय हार्ट फॅन आहे. त्यांनी त्यावेळेला ब्रँडमनचा रेकॉर्ड मोडला होता त्या सेंच्युरीजचा. आणि दुसरं म्हणजे तो मराठी मीडियमचा नाही आहे, जो सेंट झेवियर्सचा, तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही. आणि तो गुगलीवर त्यालाही मी बरं सोडलं नव्हतं. त्या बरंच तो त्यावेळेला दिनेश शूटिंगची जाहिरात करायचा गावस्कर. डोंट कॉल मी सुनील गावस्कर, कॉल मी दिनेश गावस्कर असं म्हणायचं. तर मी त्याला लिहिलं होतं की त्यावेळेला विमल शूटिंग होतं, म्हणजे विमल शूटिंग समजाने वापरलं तर हा कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का, किंवा हा समजा बजाजवरनं गेला तर कॉल मी विमल बजाज म्हणेल का वगैरे, असं काय त्याच्याबद्दल पण बरंच लिहिलं होतं. तर ह्या आतल्या बातम्या मला ना ते स्पोर्ट्स जर्नलिस्ट किंवा स्पोर्ट्स हे जे असायचे ते पुरवायचे मला. हे द्वारकानाथ संसगिरी किंवा उमेश आठलेकर किंवा ही मंडळी मला आतल्या बातम्या द्यायची, की आत काय असतं, कोण दौऱ्यावर गेले तर कोण कोणाचा रूम पार्टनर असतो, कोणाच्या काय सवयी आहेत वगैरे. त्या मराठी क्रिकेटर्सना कळायचं की नाही हा कधी मॅचला पण दिसत नाही, म्हणजे मी तर याला आतल्या बातम्या सगळ्या कळतात कशा सगळ्या. तर ते तसं ते होतं. आणि ते गावस्करनी ब्लर्ब लिहावा असं माझ्याकडून सुचवल्यानंतर मी म्हटलं बाबा माझी डेअरिंग नाही, तो त्यांच्यावर लिहिलेलं आहे, मी तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही, हे तो कसं काय हे करील. तर संदीप पाटील म्हणाला मी सांगतो त्याला. आणि संदीप पाटीलने त्याला विचारलं की असं असं गुगली आपल्या षटकारामध्ये जे येतं आहे त्याचं पुस्तक येतं, तू लिहिशील का म्हणून. तर गावस्कर म्हणाला जरूर लिहीन म्हणे, मी फॅन आहे त्या लेखनाचा. आणि गावस्करने दिलं, त्याला इंग्लिशमध्ये लिहिलं. त्या गुगलीची इतक्या एडिशन झाल्या. गावस्करची प्रतिक्रिया आहे शेवट. नंतर तो मग हसवापसवीच्या 100व्या प्रयोगाला आला होता. पळापळा कोण पुढे पळे तो नाव फारच होता आमचा, मी आणि भक्ती बर्वे. त्याच्या 200व्या प्रयोगाला आला होता. तसं तो. तर त्याच्यामुळे मला म्हणायचं की हे असं एक विसंगती दिसणं, विसंवाद दिसणं, अतिरेक दिसणं, ते हे तुमची दृष्टी त्या ह्यानी असेल आणि हे तुम्ही शब्दामध्ये पकडायचा प्रयत्न करता, तसं मी केलं असं मला वाटतं. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट मला होता, त्या सगळ्याचा वापर मला करता आला. ह्याच्यात पण अनुदिनीमध्ये पण आणि दुसऱ्या बाकीच्या कॉलम्समध्ये पण, गुगलीमध्ये पण. तुम्ही ना मगाचपासून विसंगतीविषयी बोलता आहात म्हणून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. आता बरेच ॲक्टर्स असे असतात की ते त्यांचा कम्फर्ट झोन शोधतात. त्यांना माहिती असतं की ह्या हुकमी आपल्याला ही व्यक्तिरेखा करता येते. ते तशा स्वरूपाच्या व्यक्तिरेखा शोधतात किंवा
एखादा रोल ते आपल्या पद्धतीने वळवून घेतात किंवा वेगळे वेगळे रोल्स करतात, पण ते बऱ्यापैकी सारखेच करतात. अनुपम खेर श्रीदेवीबद्दल एकदा कुठेतरी असं म्हणाले होते की ती बाई जेव्हा कोपऱ्यात बसलेली असते तेव्हा ती अत्यंत शांत बसलेली असते. म्हणजे जवळपास तिला आजूबाजूला काय घडतंय त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे असं वाटेल इतकी ती शांत बसलेली असते. पण जेव्हा ती कॅमेरा समोर जाते तेव्हा ती काहीतरी जादू करते. तुम्ही ना सारखं म्हणताना असं म्हणता की मी बुजरा आहे, मी मागे असतो, कोणी विचारल्यावर मी पटकन नाही म्हणतो वगैरे वगैरे. पण कॅमेरासमोर गेल्यावर किंवा स्टेजवर गेल्यावर तुमच्यामध्ये एक आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी व्यक्तिरेखा उभी करण्याचा कॉन्फिडन्स कुठून येतो? कारण काय आहे की बरेचदा आपण असंही बघतो की नटांना आवडतं 10 लोकांमध्ये मिरवायला, चमकायला, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ते स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा स्वभावधर्म असतो. असं काहीच तुम्ही करत नाही, पण स्टेजवर गेल्यानंतर मात्र तुम्ही कोणीतरी एक वेगळे होऊन आमच्यासमोर येता. हे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? काय घडत असतं आतमध्ये? बुजरेपणा म्हणशील तर तो अजूनही आहे, पण तो म्हणजे संकोची भिडस्त मी सुरुवातीपासून होतो. पण नंतर मग ओव्हर द इयर्स थोडा तो तू म्हणालीस ती तुम्ही म्हणतात त्याच्यामुळे खरं आहे ते आता इतका मी भिडस्त की संकोची नाही वाटत आता लोकांना. पण आहे मग पटकन कोणाला नाही म्हणवत नाही मला की असं ते असं ब्लंटली काही बोलत नाही ते आहे. पण लहानपणापासून हा एक विरोधाभास असायचा माझ्यात. म्हणजे जनरली ॲक्टिंग करणारी मंडळी जी असतात ती जरा अधिक धीट असतात, अधिक आगाऊ असतात, अधिक बहिर्मुख असतात. तसं मी नव्हतो कधीच. पण तरी त्याच वेळेला मला लोकांसमोर जाऊन लोकांना चकित करावं हे पहिल्यापासून कसं माहीत नाही, पण ही एक ओढ असायची. अरे हाच आहे का तो, असं लोकांनी म्हणावं असं मला पहिल्यापासून लहानपणापासून वाटायचं. दिवाकरांच्या नाट्यछटा वगैरे करायचो मी. अरे ह्यानी कमाल आहे म्हणजे ह्याला असं. तर तो बदल आणि मी सांगितलेलं आहे तसं मला असं वाटतं की माझी एरवीची पर्सनॅलिटी आहे ती स्ट्रॉंग किंवा हँडसम किंवा अशी ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही आहे. तेव्हा कदाचित मला असं वाटतं की स्ट्रॉंग कॅरेक्टर करायला मला मिळालं की मला माझ्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं सोपं जात असावं असं असू शकेल. म्हणजे तर ते एकच काही क्वालिफिकेशन नाही आहे. म्हणजे त्याला पण तिथे तुम्ही ते बदलू शकणं हा एक वेगळा हे आहे. पण मला असं वाटतं की ते प्रयत्न करतो मी आणि कधी कधी हे मला त्याच्यातलं काही त्या व्यक्तिरेखेमधलं हेल्प करतं मला. मी कधी वेशभूषा असेल, कधी रंगभूषा असेल, कधी लकबी असतील, कधी आवाज असेल, कधी इंटोनेशन असेल, कधी काही पद्धत असेल, मी त्या सगळ्याचा मेळ म्हणून मग ते कॅरेक्टर उभं राहतं. मग म्हणजे असं पटकन सापडलेली कॅरेक्टर्स पण आहेत मला आणि खूप मेहनतीने केलेली कॅरेक्टर्स पण आहेत आणि उत्स्फूर्तपणे केलेली कॅरेक्टर. म्हणजे काही श्रम करायला वेळ न मिळता आयतळाला करायला लागणं आणि तो सक्सेसफुली करणं. चौकट राजा तर तो आयतळाला मला करायचा लागला होता. तर ते सगळं ते असे वेगवेगळ्या तऱ्हेने केलेले रोल्स आहेत ते. पण हे बारकावे कधी कधी नाटकात तुम्हाला हळूहळू भरता येतात. म्हणजे एकच उदाहरण देऊ का? हसवापसीमधले जे 6वं कॅरेक्टर आहे कृष्णराव हेरमकर, तर माझ्या मते ते एकच ह्युमन कॅरेक्टर आहे. म्हणजे त्यातली आधी जी 5 आहेत ती व्यंगचित्रात्मक आहेत, बरीचशी कॅरिकॅचरिश आहेत. तर त्या किती त्याच्यामध्ये गोष्टी आहेत आणि त्या काही ठरवून केलेल्या आहेत, काही स्फुरलेल्या आहेत, सुचले आहेत. म्हणजे कृष्णराव हेरमकर जेव्हा स्टेजवर येतात तर ते 89 वर्षाचे आहेत. त्यांना एकही दात नाही, दंतहीन त्यांचं बोलणं आहे. त्यांच्यानंतर ते कोकणातनं आलेले आहेत, त्यांच्या बोलण्याला कोकणी हेल आहे. त्याच्यानंतर तो आवाज, आता माझा आवाज बऱ्यापैकी शार्प आहे, हा शार्प झाला, पण त्यांचा आवाज अरे असा आतून येतो घुमल्यासारखा. तसा तो आवाज त्यांचा येतो. आवाज कापरा आहे त्यांचा. त्याच्यानंतर ठरवून ते स्टॅमर होतात. प्रत्येक अच्या बाराखडीतल्या कुठल्याही अक्षराला ते ठरवून मी ते तोत्रेपणा त्यांचा आणलेला होता. अखिल किंवा इच्छा असं म्हणताना. त्याच्यानंतर एक कंप होता हाताला, पार्किन्सनचे सुरुवात झालेला असा कंप त्या थ्रूआउट होता. म्हणजे तो नुसते ते असे काठी धरून उभे असतील,
प्रिये पहा गाताना ताना असतील, माईक पकडलेला असेल, काही असलं तरी तर हात थरथरी कायम होती. पोश्चर होतं त्याचं. त्याच्यानंतर जाड चष्मा असल्यामुळे डोळ्यांच्या हालचाली किंवा हे तोंडाची हालचाल हे त्याच्यावर लक्ष द्यायचं होतं. ह्या 10 गोष्टी एकत्र त्यातली एकही न विसरता करणं हे एक ट्रेनिंगचा भाग होता त्याच्यामध्ये. तर मला स्वतःला असं वाटतं की हे स्वतःला बदलणं जे आहे ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत पण करतात आणि काही तुमची उत्स्फूर्तता पण असते त्याच्यामधली. तर तो कदाचित टॅलेंटचा भाग असू शकेल. पण या सगळ्या गोष्टीचा आणि मला लकीली असे वेगवेगळे रोल्स मिळाले. मी कुठल्या तरी एका रोलमध्ये अडकलो नाही. तसं झालं. पण हे करताना तुम्ही स्वतः किती करता आणि तुम्हाला दिग्दर्शकांची मदत किती होते? कारण कसं आहे की नाटकाची किंवा कुठल्याही याची संहिता लिहून लेखक काही प्रमाणात बाजूला होतो. शेवटी व्यक्तिरेखा उभी करता तेव्हा तुम्ही आणि दिग्दर्शक मिळून ती करत असता. म्हणजे आता उदाहरणादाखल जेव्हा तुम्ही अलबत्या गलबत्या करत होता, चेटकी करत होता, तेव्हा मला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही रंगमंचावर आल्यावर तुमचा पाय अडखळायचा आणि तुम्ही तारस्वरात एक काहीतरी आवाज काढायचात. आणि तुम्ही असं कुठेतरी म्हणाला होतात की त्यातून मला ती चेटकी सापडायची किंवा मला तिचा आवाज मिळायचा. तर ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्या तुम्ही स्वतः करता किंवा करायचात, अजूनही करता का म्हणजे तुम्हाला दिग्दर्शकाकडनं ती मदत होते? आणि तसं असेल की मग परत उपप्रश्न त्याचा की तुम्हाला कोणा दिग्दर्शकांबरोबर काम करायला सगळ्यात जास्त आवडलं किंवा तुमच्या आवडीचे दिग्दर्शक कोण? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी संपादकांनी आणि माझ्यातला लेखक हे केला, संपादकांनी मला लिहायला लावलं, कॉन्फिडन्स दिला. तसंच या दिग्दर्शकांना म्हणजे नाटकाच्या किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकांना त्या दिग्दर्शकांना माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा दिसल्या. म्हणजे मला दिसायच्या आधी त्यांना दिसल्या की हे करू शकेल. मी ना माझ्या आता तू दिग्दर्शक म्हणालीस म्हणून मतकरीन चेटकी. तर मी एकच उदाहरण देतो फक्त. मी चेटकी त्यांनी मला का चेटकी केलं, माझ्या कुठलंही चेटकीचं हे नाही आहे खरं म्हणजे. तर त्यांनी म्हणजे आणि सिनियर नट्या खूप उत्सुक होत्या करायला, इच्छुक होत्या करायला ते चेटकीचा रोल त्यावेळेला अलबत्या गलबत्यामध्ये. तर ते नाही दिलीप करेल म्हटलं मी चेटकी, तर हो म्हणाल. तर त्यावेळेला ते चेटकी खूप गाजली होती माझी. म्हणजे त्या अशोक रानडेंनी त्यांच्या सांगण्यावरून मग ते नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या आर्काईव्हमध्ये त्याचं जतन करून ठेवली आहे, चेटकीचं शूट करून. तर ती त्यावेळेला खूप गाजली होती. ते क्रेडिट सगळं मतकरीनं आहे. मतकरीनं वाटलं की तो कॉन्फिडन्स त्यांना मी व्यक्तिरेखा करू शकेन त्यांनी मला दिला या व्यक्तिरेखेने. तर एक उदाहरण जरा सविस्तर सांगतो. एकदा मोठ्या प्रेस्टिजियस एकांकिका स्पर्धेमध्ये मतकरींनी लिहिलेली पोर्ट्रेट नावाची एकांकिका होती. पोर्ट्रेट फार सुंदर एकांकिका आहे. कधी मिळालं तर बघा तुम्ही, वाचा ती. त्याच्यामध्ये एक आर्मी ऑफिसर पोर्ट्रेट काढून घ्यायला बसलेला आहे आणि समोर चित्रकार आहे. तो जवळजवळ मोनोलॉग आहे, डायलॉग्स नाहीच आहे. तो एकटाच बोलतो. दर्पानी बोलतो, गर्वानी बोलतो, अभिमानाने बोलतो, हुशारकीने बोलतो की कसा मी जीवनामध्ये सक्सेसफुल झालो आहे, यशस्वी झालो आहे असं तो ह्याच्यावर इम्प्रेस करतो. तो पोर्ट्रेट काढून घ्यायला बसला आहे. फारच कमी बोलतो चित्रकार. जरा थांबा, इकडे वळा, प्रकाशाकडे, अगदी मध्ये बोलतो. आणि बोलतोय मोनोलॉग सगळं बोलतोय. आणि पण त्यात तो इतका हुशार आहे चित्रकार की त्याच्यात निशब्दतेतनं, पॉझेसमधनं, सायलेन्समधनं अनेक गोष्टी कन्वे होतात की तो आरपार बघतो त्या व्यक्तिरेखेच्या. आणि तो जे चित्र काढतो ते नुसतं चित्र नसतं, त्याचं व्यक्तिमत्व त्या चित्रामध्ये येतं, त्या कर्नलचं. आणि तो कर्नल प्रत्यक्ष आयुष्यामध्ये डिफिटेड आहे, तो पराभूत आहे. त्याला आणखीन एक पदर त्या एकांकिकेला असा आहे की त्या कर्नलची बायको या प्रतिभाशाली चित्रकाराच्या प्रेमात होती. त्याच्यामुळे तो मॅरिड लाईफमध्ये पण तो सक्सेसफुल नाही आहे, पण सक्सेसफुल आहे असा भासवायचा प्रयत्न करतोय तो दर्पाने वगैरे. आणि तर सायलेंटली काढतोय सगळं. पुरं होतं चित्र आणि तो बघतो. त्याला धक्का बसतो चित्रकाराला, ह्या कर्नलला. तो म्हणतो हे काय, हे तू एका हरलेल्या माणसाचं काय चित्र काढलंस म्हणून. आणि चिडतो भयंकर. आणि तो रिव्हॉल्वर काढतो आणि हे मी डिस्ट्रॉय करतो, मला हे नको आहे लोकांनी बघायला, असं मला लोकांना मी सक्सेसफुल दिसलो पाहिजे म्हणून. ते आपलं क्रिएशन वाचवायला मध्ये येतो चित्रकार आणि त्याला गोळी लागते आणि तो पडतो.
आणि मग तो हा कर्नल म्हणतो की मला याला मारायचं नव्हतं, मला माझं चित्र डिस्ट्रॉय करायचं होतं, कारण लोकांना मी फक्त जिंकलेला दिसायला पाहिजे वगैरे असं ते फार चांगली एकांकिका आहे. बरं, आता ही एकांकिका करायचं ठरलं. मला मतकरींनी चित्रकाराचा रोल दिला. कमी शब्दात, कमी एक काय म्हणतात त्याला, मधल्या पॉझेसमध्ये अनेक गोष्टी सुचवणारा, सजेस्ट करणारा. आणि जो कर्नल होता तो रवी पटवर्धन करत होता. मी तुम्ही आरण्यक जर पाहिलं असेल तर आरण्यकमध्ये तो धृतराष्ट्र करायचा आणि सिरियलमध्ये पण होते. हेफ्टी होता, मी उंचनीचा असा तगडा होता, आवाज भरदार होता आणि एकूण त्याला तो याच्या वेशात तर आणखीन शोभत होता. एकांकिकेला 2-3 दिवस राहिले, 3 दिवस राहिले असताना त्यांनी रवीनी कळवलं की काहीतरी झालं त्याचं. तो म्हणा मी नाही करणार, तो निघून गेला, आता काय करणार. तर ते 30 दिवसात तर मग आता ते एवढं पाठ कोण करणार, मोनॉलॉग सगळं त्यात नवीन आणायचं कोणीतरी. तर आता रद्द करण्याशिवाय इलाज नाही. मतकरी म्हणाले नाही, रद्द नाही करायची, दिलीप तू कर रोल. म्हटलं मी तर एक तर मी उंच सडपातळ, मी म्हणजे विनोदी, त्यावेळेला चिमणरावची इमेज खूप होती त्यावेळेला, म्हणजे विनोदी न वाटता मी कर्नल कसा करीन, काही हे कर्नल वाटणारच नाही मी. तू करशील म्हणे, तू चॅलेंज घे. मग तिथे छबिल्लासच्या गल्लीमध्ये पवार ड्रेसवाल्या म्हणून एक दुकान फेमस होतं, तिकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे या 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 काय पगडी, त्यांना वाटलं चिमणरावसाठी काहीतरी पगडी किंवा हे पाहिजे म्हणून, उपर्ण पगडी वगैरे पाहिजे का. म्हणलं नाही मला जरा तो तुमच्याकडे आर्मीचा कोट आहे ना. आर्मीचा कोट तुम्हाला, असं त्यांनी हिणवल्यासारखा प्रश्न केला तरी. मग त्यांनी मी आरशासमोर उभा राहिलो आणि मी तो कोट घालून बघितला. तर मी बारीक आहे पण माझे हे शोल्डर्स ब्रॉड आहेत माझे. तर तो मला म्हटलं, मी स्वतःकडे बघून म्हटलं की नॉट बॅड, म्हणजे अगदीच वाईट दिसत नाही आहे मी, म्हणजे हा दिसतोय, म्हणजे होतोय मला. आणि मग मी तो केवळ बेरिंग आणि कन्व्हिक्शन यांनी तो रोल केला. एखादी व्यक्तिरेखा तुम्हाला आधी पटवून घ्यायची आणि मग ती लोकांना पटवायची. हे थोडंसं सेल्फ हिप्नॉसिससारखं असतं. मी तू स्वतःचं संमोहन आधी करायचं, आपण ते आहोत. काही एका मर्यादेपर्यंत हे कन्व्हिक्शन खरं होऊ शकतं. मी तुम्ही अगदी भुटका माणूस उंच होणार नाही, पण एक होऊ शकतं बेरिंगनी. आणि मग ते एक संमोहन असतं ते स्वतः म्हणजे तुम्ही जसे आहात तसे प्रेक्षकांना वाटावं असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला आधी वाटलं पाहिजे. आणि त्या केवळ बेरिंगनी तो रोल फक्त बेसमधला आवाज वापरून, काही पॅडिंग तर नाहीच, पॅडिंग पण नव्हतं, आणि तो आर्मीचा कोट होता, मिशी होती एक, तो फोटो आहे एका खेळण्यामध्ये. आणि मग तो रोल केला आणि त्या 22 एंट्रीज होत्या त्या स्पर्धेमध्ये. आविष्कारच्या एकांकिकेमध्ये नाना पाटेकर वगैरे होते, खूप होते, पूर्व बेर्डे वगैरे, खूप मोठं हे होतं ते सगळं. आणि त्या एकांक स्पर्धेमध्ये मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. म्हणजे माधव वाटवे जजेसमध्ये होते. माधव वाटवे म्हणाल तुला मी ओळखलंच नाही शेवटपर्यंत म्हणे. तर ते सांगायचा मुद्दा की हे मतकरींचं श्रेय, म्हणजे ते शेवटी जेव्हा तो म्हणतो की आता मला मारायचं नव्हतं आणि पडदा पडला, अनेक बराच वेळ टाळ्या वाजत राहिल्या. तर मला स्वतःला असं वाटलं की त्या टाळ्या लेखनाला होत्या, मतकरींच्या अभिनयाला होत्या, आणि त्याच्यापेक्षा जास्त ह्यांच्या कास्टिंगला होत्या मतकरींच्या. मी त्यांना जो कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावर, तर असा ही कन्व्हिक्शन की हे कधी कधी तुम्हाला दिग्दर्शक हे करायला भाग पाडतात. आता अगदी लेटेस्ट दशावतारामधली फक्त उदाहरण देतो. दशावतारामध्ये सुबोध खानोलकर लेखक दिग्दर्शक आहे. लेखन त्यांनी आधी केलेलं होतं, पण दिग्दर्शन पहिलंच आहे त्याचं. तर त्यांनी ती अशा तऱ्हेने अवतार केलेत माझे की तो नेहमीचा बाबुली आणि स्टेजवरचा बाबुली याच्यामध्ये बराच फरक आहे. पण त्यातसुद्धा प्रत्येक अवतारामध्ये त्याचा मुद्राभिनय, त्याचे डोळे, त्याच्या लकबी, त्याचा आवाज हे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं आहे. म्हणजे हनुमान हा माझा, हनुमानाचा अवतार हा माझ्या मुलाला फार आवडतो. हनुमान म्हणून तो प्रेमळ आहे, हनुमान प्रेमळ आहे, हसरा आहे हनुमान. त्याच्यानंतर हा धृतराष्ट्र आहे तो अंध आहे, आणि तो जरा कॉमिक ह्यानी लिहिलेला आहे गुरु ठाकूरनी संवादात. तो तसा आहे, 100 मुलांची नावं सांग वगैरे वगैरे. नरसिंह हा क्रूर आहे, हिंस्र आहे,
तो पोट फाडून मारतो त्याला, तो तो त्या तसे भाव चेहऱ्यावर त्याचे यायला हवेत. हा जो आहे मत्स्यावतारामधला हा सगळ्यात पॉप्युलर झाला अवतार. हा कोल्ड ब्लडेड मर्डर करतो, थंड डोक्याने ठरवून मर्डर करतो त्या तांडेलचा, सरपंचाचा. तो चेहऱ्याचा भाव आहे हा हनुमानाचा चेहऱ्याचा भाव नाही किंवा नरसिंहाचा नाही आहे किंवा तर यम हा घाबरवणार आहे लोकांना. ते यमाची पहिली एंट्री येते. तर ही व्हरायटी जी आहे ना प्रत्येकाच्या, म्हणजे बाबुली बदलला म्हणजे एकाच तऱ्हेने बदलत नाही. तो चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण होतं प्रत्येक ह्याच्यामध्ये, पण ते चैतन्य प्रत्येक कॅरेक्टरचं वेगळं आहे. हे सुबोधनी हे डायरेक्टर तुम्हाला सांगतात. कॅरेक्टर निर्माण करतात आणि मग ती सिच्युएशन निर्माण करतात. मग तुम्हाला ते पोषक असतं ॲक्टरला मला असं वाटतं तुमचं जर डोक्यात ते चालू असेल वर्किंग, तर मग तुम्हाला ते पोषक असतं आणि तुम्हाला ते करायला भाग पडतं म्हणा किंवा करू शकता तुम्ही त्यांनी. ते प्रत्येक अवतारामधलं त्याचं एक बेअरिंग वेगळं आहे. तुम्हाला आठवत असेल प्रत्येकाच्या, म्हणजे तो एकाच तऱ्हेने नाही आहे. तो कधी प्रेमळ आहे, कधी क्रूर आहे, कधी हिंस्र आहे, कधी असा हा आहे तो कूल आणि कोल्ड ब्लडेड मर्डर करतो तो पाण्याखाली जाऊन. हो असा कधी नाही आहे बघा. ह्याच्या तो जाऊन त्याला इथे दाबतो. तो पण शॉट बऱ्याच वेळा घ्यायला लावला मला अंडर वॉटर बाय. मला वाटलं संपलं एकदा. ते त्याच्याविषयी आपण श्वास घेऊन आत जायला लागायचं काही सेकंद अर्थात, खूप वेळ नाही. पण तरी त्यांनी दिलीप भैया नाही दिलीप काका आणखीन असं म्हणजे पाच सहा वेळा तो शॉट घेतला वेगळ्या ह्यानी. पण तो तसा ते एक्सप्रेशन होल्ड करायला लागलं याचं. त्याच्या कॅमेरा खाली होता. तर सांगायचा मुद्दा की हे डायरेक्टर सांगतो तुम्हाला की त्या प्रत्येक कॅरेक्टरचं वैशिष्ट्य काय आहे आणि मग तुम्हाला त्या कॅरेक्टरवर वर्क करायला उपयोगी पडतं खूप. नाही, आता दशावतारचा विषय निघालाच आहे म्हणून मी त्याविषयी विचारते. एक या वयाचा टी शर्ट तुम्हाला दिला गेला आहे, त्याच्याविषयी जरा आम्हाला सांगा. कारण जिथे जिथे याविषयी बोलणं गेलं दशावतारविषयी, तिथे तिथे कायम एक वाक्य सगळे म्हणायचे की दिलीप प्रभावळकर या वयात हे करतात. ते वयावर एवढा स्पॉटलाईट कधी पडला नव्हता माझ्या. म्हणजे मी मोठा होत गेलो तरी मला आता या वयात 80 झाले, अमुक झाले. आत्ता दशावतारामुळे एकदम म्हणजे रोल कसा वाटला, दशावतार कसा वाटल्याच्या आधी तुम्ही या वयात सुद्धा मग ते या वयात तो हे झाला होता, काय ते टॅगलाईन झाली होती. तर ते टॅगलाईन ते ह्या वयात ते सगळे आमचे यंग प्रोड्युसर्स आहेत सगळे, सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओमकार काटे वगैरे. तर ते म्हणाले हो आम्ही ऐकतो सगळीकडे रिव्ह्यूज पण तसे या वयात ते ॲट द एज ऑफ अमुक तमुक त्याने अमुक केलं. अरे हो, पण तर त्याने मग टी शर्टच केला या वयात सुपरस्टार वगैरे असं टी शर्ट आहे. हिला पाठवलं व्हॉट्सॲपवर आणि मागे सगळे ते हे आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की ते ही काय अचिव्हमेंट नाही आहे, म्हणजे वयाची अचिव्हमेंट नाही ना, सगळे वय वाढत असतं. तर त्यात हे या वयात सुद्धा तुम्ही म्हणतात ते त्याच्यामध्ये काय दया असते, करुणा असते, सहानुभूती असते, वॉर्निंग असते, आदर असतो. नेमकं काय नाही कौतुक असतं दिलीप काका. हां, म्हणजे 21 दिवस का 22 दिवस काहीतरी तुम्ही नाईट शिफ्ट करत होतात दशावतारसाठी असं मला हो, कळलं. 50 दिवस मी शूटिंग केलं एकूण. तर एवढंच की म्हणजे आता खरं सांगायचं अगदी फ्रँकली सांगतो, ते इतकं मोकळेपणाने मला विचारून सांगतो की मला या वयात करतात खरं, पण मला जंगलात धावताना किंवा तो तांडेल रेस लावायला सांगतो, मुलाला नोकरी पाहिजे रेस लाव. खाडीचं पाणी होतं ते, खाडीचं पाणी, नदीचं पाणी, खोल पाणी, उथळ पाणी आणि पाण्याखाली असे सगळे. तर हे सांगितलं ना, पोहताना जंगलातनं पळताना त्या कोणतो अभिनय पेरडेला लपून ठेवतो, किडनॅप करतो वगैरे. मला खरंच वयाची जाणीव झाली नाही. ती कुठे झाली, मला शूटिंगला जायच्या आधी चिकुनगुन्या झाला होता. डॉक्टरांनी पुण्याच्या सांगितलं आत्ता अजिबात जायचं नाही म्हणून, डॉक्टर फणसळकर आणि डॉक्टर बोरसे. तर आता इथं करू नका काही आणखीन. तर ते त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला आणि आता तुम्ही जा. आणि मग मी तिथे गेलो. तर ते मला मांडी घालता यायचं नाही. तुम्हाला आठवत असेल तर किचनचा सीन आहे, मी मुलाला घेऊन जेवायला बसतो आणि मी भाजी घेत नाही, त्याला भाजी देतो म्हणते, पैसेच नाही येत. ती मांडी मला घालता येत नव्हती. ते तेवढं मात्र वयामुळे झालेलं. ते वयामुळे
ते वयामुळे नाही, चिकनगुन्ह्यामुळे झालं होतं. ते मला आता मांडी घालून मी दाखवतो घालून तिकडे टिपॉयवर. तर ते सांगायचा मुद्दा की तेवढा फक्त मला त्रास झाला. बाकी मला तसं म्हणजे या वयात करतात ते तसं काही वयामुळे मला काही त्याच्यावर असं नाही हे केलं. तुम्हाला असं होतं की तुम्हाला ते तुमचं कामच तुम्हाला बळ देतं आणि तसं ते कॅरेक्टर चांगलं होतं आणि दशावतारांनी ज्या प्रकारे ते सगळं शूट केलं गेलं ते तुम्हाला इन्स्पिरेशन त्यांच्याकडनं मिळत होतं. तर या वयात आहे तर ते चिकटले, आता काय जात नाही ते लोक. मला वाटतं की दशावतार थिएटरमध्ये गेल्यानंतर लोक पण विसरतील याचं वय किती म्हणून. हो, व्यक्तिरेखांबद्दल आपण बोलतो म्हणून वासूची सासूमधली सासू, चिमणराव, तात्या विंचू आणि अशा अनेक म्हणजे 100 व्यक्तिरेखा वेगवेगळ्या ज्या कायमच्या लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत. पण अशा काही आहेत का की ज्या तुम्हाला खूप आवडल्या, त्याची तयारी चांगली झाली होती, ते चांगल्या पद्धतीने त्या वठत होत्या, पण त्यांची तितकी दखल नाही घेतली गेली किंवा त्या काहीशा दुर्लक्षित राहिल्या? हो, 2-3 मला आठवतात. एक तुमच्यापैकी काहींना आठवत असेल कदाचित, श्री ज जोशींची कादंबरी होती यात्रा म्हणून. त्या यात्रावर 13 भागांची सिरियल स्मिता तळवलकरनी केली होती. साळसूद नावाची सिरियल होती. साळसूद अतिशय विकृत, म्हणजे तात्या विंचू वगैरे काहीच नाही. तात्या विंचू हा टिपिकल कमर्शियल फिल्ममधला विलन आहे. तो म्हणजे भयंकर पाताळ, काय म्हणतात, पाताळेंत्री आणि असा विकृत खलनायक होता. भार्गव नावाचा तो केला होता मी. त्याच्यानंतर ह्याचा गजेंद्र अहिरेच्या पोस्टकार्ड नावाच्या सिनेमामध्ये मी एक लाकूड तोड्या केला होता, वखारीतला लाकूड तोड्या. माझ्याबरोबर प्रवीण तरडे पण होता आणि हा वैभव मांगले होता आणि त्या सिनेमा गिरीश कुलकर्णी पण होता, गावातला पोस्टमन. आणि खऱ्या वखारीमध्ये मी लाकूड तोड्याचं काम केलं. तो निरक्षर, तुम्ही खऱ्या वखारीत गेला होतात म्हणजे ती वखार खरी होती, पण मला कुऱ्हाडीची ग्रीप माहीत नव्हती. म्हणून मी नागनाथ पाराजवळ एक वखार मॉडर्न आहे, तर तिकडे त्यांना सांगितलं, म्हटलं जरा मला एक येऊ का. तर या साहेब काय पाहिजे या, म्हटलं जरा मला कुऱ्हाड. तुम्हाला कुऱ्हाड? तर तो म्हणते ती कुऱ्हाड पकडायची कशी, मला ते ग्रीप इथे दाखवली त्यांनी आणि ती कुऱ्हाड पकडून मग मी तिथे तो रोल केला होता. तो अगदी निरक्षर, म्हणजे त्याला काहीच वाचता येत नाही. नातवाचं पत्र आलं तर तो असं त्याच्यावर हात फिरवून त्याला नातवानी काय लिहिले ते कळतं असं तो म्हणतो. असं जाड चष्मा आणि तो थकलेला लाकूड तोड्या होता. आणि आणखीन एक केला होता म्हणजे कवडसे नावाचा एक सिनेमा होता. कवडसे सिनेमामध्ये मी असाच काय म्हणतात त्याला, भंगड आणि असा खूप व्यसनी असा हा माणूस केला होता. माझं नाव मामा असं होतं आणि माझे मुलगे कोण, सुबोध भावे आणि मकरंद अनासपुरे. ते दोघे सख्खे भाऊ कसे, तर ते दोघे सख्खे भाऊ होते ते माझे. आणि एका भावाची बायको, एका मुलाची बायको ही अमृता सुभाष, माझी बायको नीना कुलकर्णी. तर ते पुण्यातच एक केलं होतं. तर तो रोल अगदी वेगळा होता. तो मामाचा रोल होता. तो अगदी दुराचारी, व्यसनी वगैरे असा, मुलांना लाथा मारणारा, बायकोला छळणारा वगैरे असा. तर त्याची मला एक आठवण म्हणजे माझा नंबर शोधून काढून विजय तेंडुलकरांनी मला फोन केला होता. मी हादरलोच. मी फोनवर आला, अरे मी तेंडुलकर बोलतो आहे. म्हटलं कोण? तेंडुलकर. तुझा नंबर आत्ता मी एक उत्तम रोल बघितला. म्हटलं कुठला? मला कळेल ना. म्हटलं माझे सगळे अलीकडचे रोल सरकले माझे. तर तो कवडसेमधला रोल. तर पण तुम्ही कुठे बघितला? तर तो असा लागला नव्हता थिएटरला. तर म्हणजे कुठल्या तरी फेस्टिवलमध्ये त्यांनी बघितला होता आणि तुझा सगळ्यात चांगला रोल असं तेंडुलकरांनी सांगितलं. तो सिनेमा काही चालला नाही विशेष, पण तो रोल, असे काही 2-3 रोल मला आठवतात. मी साळसूदमधला भार्गव, हा वखारीतला लाकूड तोड्या, पोस्टकार्ड सिनेमातला, आणि कवडसेमधला त्याचं नाव मामा. हे असे काही रोल्स होते की जे मला स्वतःला आवडले होते आणि ते परिणामकारक झाले होते, पण त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल नाही घेतली गेली. एकाचा गजेंद्र अहिरे होता डायरेक्टर, त्याचा राजू फिरकेहून नाशिकचा होता कवडसेचा, आणि ह्याचा संजय सुरकर भार्गव, म्हणजे स्मिताची जी होती साळसूद, त्याचा संजय सुरकर होता डायरेक्ट. जो चौकट राजाचा पण डायरेक्टर तोच होता. त्याने आयतोळा मला करायला लावलं होतं.
पण मग आयत्या वेळेला तुमची काहीही तयारी नसताना चौकट राजामधला नंदू कसा काय? तो केला नंदू केला म्हणजे आता काय टेन्शन होतं मला. आयतावाला त्यांनी सांगितलं मला असं कर. ते परेश रावळ करणार होते आधी तो रोल. स्मिता काही करू शकायची. ते परेश रावळ म्हणा की मराठी सिनेमात काम करा, तू बरं होणार करतो. मग त्याला काही प्रॉब्लेम झाला, ते आलं नाही. मग त्यांनी मग रोल बदलले. मी स्मिताच्या नवऱ्याचे मी करणार होतो, तो मला त्यांनी तो करायला सांगितला मला आयतावाला. मला विचारलंच नाही, माझ्या नकळतच त्यांनी हा डिसिजन घेतला की दिलीप नाही म्हणणार नाही, त्यांना माहीत होतं. आणि मग मी तिथे कोल्हापूरला गेल्यानंतर सांगितलं की असं असं तुम्ही हे कर. अच्छा, म्हणजे तुम्ही शूटिंगला गेल्यावर तुम्हाला कळलं? आधी 2-3 दिवस आधी सांगितलं होतं. तिकडे गेल्यानंतर आता तर त्याला मी हात जोडून सांगितलं, मी प्लीज एक त्यातल्या त्या साधा सोपा सीन कर, मला काही सुचत नाही आहे. मग त्यांनी केला तो सीन. मी आता त्या खिडकीत मला आईनी बंद करून ठेवलं आहे आणि मी तिथून स्मिता तळ वगैरे मुलीला घेऊन स्कूल बसला पोचवायला चालले. म्हणजे तिला हाका मारतो, ए मुन्नी करून असं. तर तो पहिला सीन त्यांनी घेतला. आणि मग ते आणि काय होतं सिनेमाला तुम्हाला पहिल्या फ्रेमला पहिल्या शॉटला कंप्लीट कॅरेक्टर डोक्यात असायला लागतं, डोक्यात तयार असायला लागतं. नाटकामध्ये तुम्हाला स्कोप असतो, वाव असतो, संधी असते की ती संपूर्ण ती प्रोसेस जी आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिहर्सल्समध्ये तुम्ही ती घडवत नेता, वाढवत नेता त्यातलं ते कॅरेक्टर. तसंच स्कोप नसतो. तुम्ही जर म्हणालात की आम्ही शूटिंग केलं आणि आता मला 10व्या दिवशी 12व्या दिवशी ते कॅरेक्टर मिळालं, मग आधी काय केलं तुम्ही, असं ते अनइव्हन होऊ शकतं. त्याच्यामुळे मग ते काय चौकटाने मी जो केला तो आधीच सगळ्या डोक्यात तयार असायला हवा होता. तर मला असं वाटतं की अंडर प्रेशर, आता हे वर्तमानपत्र लोकांना तुलाही माहीत असेल की अंडर प्रेशर तुम्हाला कधी कधी तुमची क्रिएटिव्हिटी दडपणाखाली तुमची सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी जास्ती वर्क करते. तर तसं ते असावं सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी. मला असं वाटतं की ते कारण त्या सिनेमात तुम्ही गायलात सुद्धा. हां गायलो वगैरे. हो आनंद मोडकनी गायला लावलं, असा कसा मी वेगळा. पण मी तसा काय म्हणतात त्याला ते असं गायलेलं आहे मी. तेंडुलकरांचं विठ्ठला नावाचं नाटक होतं. त्या विठ्ठलामध्ये मी टाळ चिपळ्या घेऊन मला 6 भजनं लाईव्ह गायचो. मला झेपतील अशा चाली आनंद मोडकनी दिल्या होत्या मला आणि तिकडे चौकटाची चाल पण त्यांनीच सांगितली मला म्हणायला, मी असा कसा वेगळा. आणि मी तसं गाऊन घेतलेलं आहे. आता ह्याच्यात नाही का हसवापसवीमध्ये मी प्रिय पहा गाणं म्हणायचो. ते पण गाणं म्हणायचो म्हणजे या आवाजात नाही, कृष्णराव हेरमकरांच्या आवाजात ते गायचो. पण ते मला एक त्याच्यात गोविंदराव पटोदरांचा ऑर्गन होता साथीला. म्हणजे ते जेव्हा ठरलं करायचं तेव्हा मी गोविंदराव पटोदर आमच्या जवळ राहायचे. त्यांच्या घरी मी गेलो आणि त्यांना सांगितलं की हा एवढा मोठा माणूस, इतक्या मोठ्या गायकांना त्यांनी साथ दिलेली. त्याने मी घाबरत गेलो. आम्ही म्हटलं अरे ये काय तर म्हटलं असं मला एक गाणं, तर प्रिय पाहायला तुम्ही, हो करूया ना आपण. मग मी गायला लागलो. तर तो म्हणा अरे तू चोरून का गातोयस, तू गा खुलेपणाने गा, माझ्या 10 बोट आहेत माझी, मी तुला पकडतो बरोबर म्हणून. आणि मग मी ते प्रिय पहा म्हटलं गाणं. मग आमचं शशांक लालचंद स्टुडिओमध्ये शेखर खांबेटे तबल्याला, गोविंदराव पटोदर ऑर्गनला. किती लकी आहे बघा मी. आणि मी त्या केबिनमध्ये जाऊन ते प्रिय पहा गाणं कृष्णरावांच्या आवाजात म्हटलं. हां. आणि मग त्यांचं ते रेकॉर्ड केलं सगळं त्यांचं, आणि माझा आवाज इरेज केला. आणि प्रत्येक हसवापसवीच्या सगळ्या प्रयोगांना 750 प्रयोग केले. गोविंदरावांचं ऑर्गन आणि शेखर खांबेटेचा तबला रेकॉर्डेड माझ्या साथीला असायचे आणि मी लाईव्ह गायचो. तर काही लोकांना वाटायचं गोविंदराव आतमध्ये बसलेत, कारण मी गोविंदरावर बोलायचो. अरे गोविंदा किती मोठा झाला असा, तुला अर्ध्या चड्डीत पाहिलं होतं वगैरे असे संवाद होते. तर लोकांना वाटायचं आतमध्ये बसले, तर लोक बघायला यायचे गोविंदराव कुठे जुने जाणते. म्हटलं अहो गोविंदराव नाही आले म्हणजे आता आवाज कोणाचा होता. म्हटलं अहो ते रेकॉर्डेड आहे. तर त्यांचा साथीला हे होतं, ते त्या धीराने मी ते गाऊ शकायचो. पण त्यात तुला एक काल ह्याच्या आधी सांगितलेले पण परत ट्रिक सांगतो एक. त्याच्यामुळे काय व्हायचं की ते हसवापसवीचे प्रयोग आमच्या नकळत खूपच हाऊसफुल चालायला लागले. आणि मग आतमध्ये बातम्या यायला लागले की आज पु ल देशपांडे आलेत बघायला, आज भीमसेन जोशी आलेत. असं ते माझ्या पोटात खड्डा पडायचा. म्हणजे ह्यांच्यासमोर मी गाणार काय कर्म, मी गाणं शिकलेलो नाही, काहीच नाही आहे. तर मग मी माझं अभिनयाचं कसं पणाला लावायचो की ती स्टेजवरची ती मोनिका ती मला आग्रह करायची की तुम्ही सौभद्रमधलं गाणं म्हणा ना.
तर तिला मी म्हणायचो की नाही बाळा आता पूर्वीसारखं नाही, मला नाही जमणार, आता काही रियाज नाही, अमुक नाही तमुक नाही. तर मग ती फारच आग्रह करायला लागायची. तेव्हा मी म्हणायचो, मी म्हणतो थोडंसं, पण एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरलेत. असं म्हणजे पूर्वीचा आवाज लागत नाही. आता सूर मनात राहतात, गळ्यात येत नाहीत म्हणून. ते हे मी सगळं माझं जे काही पुण्याई माझी टॅलेंट म्हणा, गुण म्हणा, कसं म्हणा, सगळं पणाला लावून मी इतकं कन्व्हिन्सिंगली सांगायचा प्रयत्न करायचो की पु ल आणि भीमसेन जोशींना वाटायचं की जे या गाण्यात जे कमी जास्त झालं ते वयामुळे झाले म्हणून. तर ती सोय मी करून ठेवली होती. ते ट्रिक होती ती अर्थात. ते तर ती गायकी अशी म्हणजे गाण्याचं हे असं थोडंसं हे केलं मी. बाकी गाणं शिकलेलं वगैरे नाही, पण एक संगीताचा कान आणि खूप आवड जुन्या गाण्यांची. खूप तो वीक पॉईंटच आहे माझा. म्हणजे गोल्डन एज ऑफ हिंदी फिल्म म्युझिक म्हणतात ते माझं. मला एक सांगा दिलीप काका, तुम्हाला अभिनय करताना किंवा असं खरंच होतं का, असं म्हणतात तर तुम्हीच खरं तर याचं उत्तम उत्तर मला देऊ शकाल, की जेव्हा अभिनय करतो एखादा नट तेव्हा त्याला ज्या इतर कलांची जाण असते त्याचा त्याला उपयोग होत असतो. म्हणजे तुम्ही चित्र काढता, तुम्ही लिहिता, तर त्याचा काही तुमच्या अभिनयावर परिणाम होतो का? इनडायरेक्टली होत असावं असं मला वाटतं. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो यातलं. म्हणजे मला जे वाटतं ते हे गाण्याचा मला विशेषतः लता मंगेशकरांच्या काही गाण्यांचा मला खूप वेळ हे आहे मला. तर त्या ह्याचा एकमेकाशी संबंध असावा. त्या गाण्यांचा, त्यातल्या स्वरांचा, त्यातल्या चालीचा मला कधीकधी कॅरेक्टर पकडायला किंवा कॅरेक्टरच्या एखाद्या मूडशी एक त्याचं हे करायला म्हणजे जोडायला मला उपयोग झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो. एक मतकरींचं नाटक होतं, घर तिघांचं हवं नावाचं. त्याच्यामध्ये मी तारबाई मोडकांच्या ह्याच्यावरती नाटक होतं. रीमा करायची काम, आणि मी तिच्या अत्यंत व्यसनी आणि हुशार बॅरिस्टर नवऱ्याचा रोल करायचो. तर त्याची ती ट्रॅजेडी त्या माणसाची होती माझी, म्हणजे त्याच्या नाटकातली ताराबाई मोडकांच्या नवऱ्याची. तर ती मी हे करतो, मतकरीच डायरेक्टर होते ते. मी तर एका गाण्याने मला त्याचा एक मूड दिल्याचं मला आठवतं. मी त्या लता मंगेशकरांच्या गाण्यातली आर्तता, करुणा तुम्हाला कुठेतरी स्पर्श करते ॲक्टर म्हणून, हे म्हणून तुम्ही जर चाहते असाल तर. आणि ती अशा तऱ्हेने क्रिएटिव्ह ह्यालासुद्धा उपयोग होतो असं मला वाटतं. तर त्याचा हळवेपणा, त्याची करुणा, त्याची ट्रॅजेडी. लता मंगेशकरांचं अनुराधामधलं गाणं आहे, हाय रे वो दिन क्यों ना आये, पंडित रविशंकरचं म्युझिक आहे त्याचं. तर ती कुठेतरी डोक्यात चाल होती. तर त्याचा मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे अगदी सगळे व्यक्तिरेखांची कोडी सोडवायला तुम्हाला गाण्यांचा उपयोग होतो असं नाही, पण कुठेतरी ना तुम्हाला या कला एकमेकात गुंतलेल्या असतात. याचा उपयोग तुम्हाला कुठेतरी मूळ पकडायला किंवा त्या ह्याच्यात एक बेअरिंग पकडायला ह्याचा उपयोग होत असावा. याच्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल, आता परत दशावतारावर आलो, अदालतमधलं एक गाणं आहे मदन मोहनचं म्युझिक, जाना था तुमसे दूर. तर त्या गाण्याचा उपयोग जेव्हा दशावतारामध्ये भीष्माच्या अवतारामध्ये मी शेवटची भैरवी म्हणतोय, महाशिवरात्रीच्या रात्री शेवटची भैरवी मी म्हणतोय, अगदी रंगपूजा मी म्हणतोय, ती शेवटची भैरवी आहे. आणि मी ट्रान्समध्ये गेलो आहे. मी त्या सगळं आम्ही एक धुंदी आहे डोक्यात माझ्या, आणि असं डिव्होशनल हे आहे ते सगळं, आणि कोणाचं ऐकत नाही. पण त्याच वेळेला माझ्या मुलगा लटकलेला आहे. म्हणजे ते येऊन सांगतात तुला थांबवायला लागेल, आणि मी जातो तिकडे. तर या गाण्याची जी चाल आहे आणि माझं त्याला खालून व्याकुळ आणि ओरडणं आहे, हाक मारणं आहे, त्याचा कुठेतरी संबंध आहे. असं मला वाटतं. म्हणजे अगदी डायरेक्टली सांगता नाही येणार की ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे असं नाही सांगता येणार, पण ते कुठेतरी मला असं वाटतं की ते तुम्ही या गाण्यांमुळे मला अनेकदा झालेलं आहे
की तुम्ही विशेषतः असे ट्रॅजिक रोल्स करताना की लताच्या या अशा ज्या ही आर्तता करुणा त्याच्यातली जादू मॅजिक त्या गाण्यातली, आणि किती म्युझिक डायरेक्टर्स आहेत हे, किती म्युझिक ह्या श्री रामचंद्र काय आणि मदन मोहन काय आणि ज्या चाली दिल्यात एस डी बर्मनच्या चाली वगैरे, तर त्या या गाता तुम्हाला कुठेतरी त्या टच करतात, स्पर्श करतात, कुठेतरी तुम्हाला ॲक्टर म्हणून चार्ज करतात असं मला वाटतं. आता हे कोणा भावडे पण असेल, पण मला स्वतःला असं की या कला कुठेतरी एकमेकात असतात. तर बघा भक्ती बरे उत्तम डान्स शिकलेली होती, त्याचा तिच्या सगळ्या पदन्यास म्हणजे तिचा मोमेंट्स ज्या असायच्या ना स्टेजवरच्या त्या अशा कधी हे नाही होणार, त्या व्यवस्थित असायच्या भक्तिबरेच्या मुवमेंटसुद्धा. आणि दुसरं असं की जरी मी संगीत नाटकात काम नाही केलं तरी संगीताचा कान असल्याचा किंवा संगीताची एक जाण असल्याचा गद्य नाटकात सुद्धा उपयोग होतो. म्हणजे तुम्ही वेगळ्याच पट्टीत बोलणार नाही, वेगळी पेस पकडणार नाही, वेगळी गती नाही, तर त्याचा तुम्हाला कुठेतरी त्याचा एक भान ते राहतं त्या संगीतात. ती ही अशी संगीताची हां मला पण या मला अजूनही त्या ते वीक पॉईंट आहे माझा. त्यावेळची गाणी सगळी जी आहेत ना हे सगळं एकापेक्षा एक ग्रेट आहे. शंकर जयकिशन काय, एस डी बर्मन काय, नौशाद काय, ओ पी नय्यर काय, आणि मदन मोहन काय, आणि सलील चौधरी काय, हेमंत कुमार काय, किती सांगू, आर डी पण, सज्जाद, गुलाम मोहम्मद वगैरे 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 वगैरे, हे सगळ्यांनी दिलेली गाणी त्यातली जी काय आहेत नाही अजूनही मला हलवतात, स्पर्श करतात. आणि त्याचा उपयोग एक ॲक्टर असल्यामुळे तो कुठेतरी माझ्या आविष्कारामध्ये किंवा अभिव्यक्तीमध्ये होतो असं मला वाटतं. एवढी आपण मोठी मोठी नावं आत्ता घेऊन बोलतो आहोत, मला म्हणून असं विचारावं असं वाटतं की नट मुळात इन्सिक्युअर असतात. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ ठरेल, आपण एकत्र काम करत असताना आपल्यापेक्षा कोणातरी दुसऱ्याचं काम लोकांना जास्त आवडेल ह्याची कुठेतरी मनात नटांना भीती असते. तुम्ही इतक्या एकाहून एक उत्तम कलाकारांबरोबर कामं केली आहेत. म्हणजे मराठीतलंच उदाहरण द्यायचं झालं असेल तर कलम 302मध्ये मोहन काकांपासनं, मोहन जोशींपासनं, आप्पा आणि बाप्पामध्ये विक्रम गोखलेंपासून, सरकार राजमध्ये हे अमिताभ बच्चनपर्यंत. तुम्हाला कधी असा अनुभव आला का की एखाद्या नटाकडनं ती इन्सिक्युरिटी आपल्याला जाणवतीये, विशेषतः जेव्हा एवढं वलय असलेली काही माणसं, म्हणजे विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीतली माणसं, त्यांच्याबरोबर काम करताना हा असा अनुभव तुम्हाला आला का? कारण त्यांचा तो पॅराफर्नेलियाच वेगळा असतो, त्यांचे ते त्यांचा स्टाफ, त्यांचा तो बॉय, हे सगळं बघून सुद्धा बिचकायला होऊ शकतं एखाद्याला. नाही कधीच नाही आला मला. एकतर मी हिंदी सिनेमे तसे खूपच कमी केलेत, म्हणजे किती 12-15 सुद्धा असतील नसतील, पण माझ्या नशिबाने मला माझ्या आवडीच्या 3-4 नटांबरोबर काम करायला मिळालं. म्हणजे मला जे मी ज्यांचा फॅन आहे म्हणजे अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह, परेश रावळ, ओमपुरी, हे चारींबरोबर मला काम करायला. सरकार राजमध्ये काम केलं, परेश रावळबरोबर फॅमिलीवाला म्हणून सिनेमा होता, नसिरुद्दीन शाहबरोबर एन्काउंटर, ओमपुरीवर चुपकेसे. तर मी तसे कमी केलेत आणि मला हा अनुभव नाही आला कधी. म्हणजे मला असं वाटतं की चांगल्या अर्थाने ते लोक प्रोफेशनल असतात. मी ते जाऊ दे, आता हे लगेरो मुन्नाबाईमध्ये संजय दत्त वगैरे, मला अनेक लोकांनी त्यावेळेला त्याच्यावर केस चालले होते, त्याच्यावर ती काय शस्त्र लपवली म्हणून. तर मला खूप लोकांनी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, हे विचारायचं गांधीच्या नंतर आधी संजय दत्त कसा वाटला. अरे तर मला खऱ्या अर्थाने सांगतो मी, चांगल्या अर्थाने ते प्रोफेशनल असतात, मी ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात. आणि माझा स्वभाव म्हणा किंवा काही म्हणा, मी असे चिकट्याला जात नाही कधी. म्हणजे मला म्हणायचं की ते सीनपुरता असतो, नंतर त्यांच्यावर जेवायला बसा, त्यांच्यावर हे करा, खांदा रात ठेवा, फोटो काढा, असं कधी करत नाही मी. त्याच्यामुळे मला स्वतः वाटतं की ते मला कधी असा वाईट नाही अनुभव आला या लोकांचा. आणि हे आपले मराठी लोक म्हणशील तर ते प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं होतं पॉझिटिव्ह. म्हणजे मी मोहन जोशीबरोबर, फक्त मोहन जोशी आणि मी दोघेच नाटकात, दोघेच कलम 302 नावाचं नाटक होतं तोरणमलांचं, स्ल्यूथ जे केलं होतं पुण्याला, विद्याधर वाटवे आणि मला वाटतं मोहन आगाशीनी. तर त्याचंच तोरणमलांनी हे केलं होतं, वेगळं लिहिलं होतं, मूळ स्ल्यूथ होतं ते. त्याच्यात मोहन जोशी आणि मी दोघेच, विक्रम गोखले आणि मी, आम्ही 4-5 जण होतो त्याच्यामध्ये. आप्पा आणि बाप्पा, मी आप्पा तो बाप्पा, नंतर आपला मोहन आगाशे कथा 2 गणपतरावांचीमध्ये, मी गणपतराव तुरे पाटील, तो गणपतराव मोरे पाटील. आत्ता पत्रापत्रीमध्ये मी विजय केंकरे. तर मला तसं स्वतःला वाटलं की प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि मला आता वाटतं की ते
विक्रमबरोबर काम करणं हा एक आनंद असायचा. काही प्रत्येकाचे काही स्वभाव विशिष्ट असतात. विक्रमला हसू फार यायचं स्टेजवर, त्याला तो भाग वेगळा. पण सहकलाकार पण म्हणून काय त्यामुळे कधी नाटकात अडचण यायची? अडचणमध्ये कधी कधी कॉन्सन्ट्रेशन जायचं मी काही त्याला असं त्याला होतं हसू, आणि नंतर सॉरी म्हणायचं होतं. त्याला यायचं हसू, म्हणजे मला माझ्याच बरोबर असं नाही, त्याला एक कधी कधी असं हसू यायचं. त्याच्यावर काम करणाऱ्या अनेक लोकांनी मला सांगितलं होतं, स्वाती चिटणीसनी आणि त्यांनी, की सांगितलं होतं की तो हसतो स्टेजवर एकदम, त्याला हसू आवरत नाही. पण एरवी तो सहकलाकार उत्तम, विक्रम गोखले टेम्परामेंट, आणि सहकलाकार मोहन जोशी उत्तम. मोहन आगाशे मला जास्ती माहिती नव्हती, कारण मी मुंबईचा, तो इथला, आणि एक थिएटर अकॅडमीचं वलय परत ते माहीत हा कसा आहे. आणि तेव्हा तर तुमच्यात स्पर्धा असायची, म्हणजे खरं तर पुण्यात नाटकामध्ये स्पर्धा होती. एकांकिका तुम्ही करायचा. यांचं घाशीराम कोतवाल होतं त्यावेळेला आमचं प्रेम कहाणी होतं, यांचं महानिर्वाण होतं तेव्हा आमचं अरण्य होतं तिकडे, त्याचं असं होतं. पण त्याचं नाटक बघायला बसत म्हणजे तर ते ह्याला जवळून बघितलं मी. तर ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून ह्याला महिनाभर आम्ही एकत्र काम केलं. ते गणपतराव कथातर गणपतरावांच्यामध्ये. त्याच्यामुळे हे असे मला अनुभव या लोकांचे खूप चांगले आले. मला असं कोणी नडणारा कोणी असं भेटला नाही, कोणीच नाही म्हणजे असं. दिलीप काका, तुम्ही विजया मेहता, सई परांजपे आणि सुमित्रा भावे या 3 लेखिका दिग्दर्शिकांबरोबर कामं केलीत. विजयाबाई लेखिका नाहीत, पण दिग्दर्शिकांबरोबर काम. विजयाबाईंबरोबर नाही केलं मी काम, म्हणजे मला आवडलं असतं करायला, पण ती संधी नाही मिळाली मला. म्हणजे बॅरिस्टर नाटकामध्ये त्या भाऊरावाचं काम मी करावं अशी त्यांनी गोवा हिंदू असोसिएशन त्यांना हे केलं होतं. पण ती म्हणाली, अरे मी त्याला ओळखत नाही, मी त्याला एकदम कशी. मग ते प्रदीप वेलणकरनी केलं, उत्तम केलं काम. तर त्याच्यामध्ये मला संधी मला पाहिजे होती पण नाही मिळाली. पण सई परांजपेंकडे केलं मी माझं पहिलंच प्रोफेशनल काम. बिकट वाट वही वाट मी त्यांच्यावर केलं. सुमित्रा भावेंबरोबर दिठी केलं मी, एकदाच केलं. हो, पण यांना मानतो म्हणजे मी विजय मेहता आणि सई परांजपे म्हणजे ग्रेट. पण त्यांच्याबरोबर तुम्हाला म्हणजे स्त्री दिग्दर्शिकेबरोबर काम करताना विजयाबाईंबरोबर तुम्ही केलं नाहीत, पण सईबाईंबरोबर करताना काही वेगळा तुम्हाला अनुभव आला किंवा फरक पडला असं वाटलं? नाही, तसं नाही, मला तसं काही फरक नाही वाटला मला. वेगळेपणा असं काही नव्हतं, कारण त्यांनी स्वतःच इतकं त्याचा अभ्यास केलेला असेल, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचं एकूण त्याची कीर्ती लक्षात घेता त्यांचं ते आपल्यावर हे असायचंच, तो प्रभाव असायचाच त्या ह्याचा, की कोणी आपले नवीन कोणतरी आली आहे मग आपण तर क्रिटिकली बघतो. हे ऑलरेडी त्यांच्या भोवती वलयच होतं ना, त्याच्यामुळे आपण ह्यांच्याकडनं काय शिकायला मिळेल, नवीन काय सांगतील, ही उत्सुकता असतेच दरवेळेला. मला अजून एक असं वाटतं की कुणाही नटाला एक आपल्याकडे जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो तेव्हा तो कमर्शियल आहे 100%, आणि तो जरा थोडासा आर्टिस्टिक आहे हे कळतं की बाबा हा एक व्यावसायिक चित्रपट असणार आहे आणि हे एक निश ऑडियन्ससाठी केलेला एखादा छोटा कार्यक्रम असेल, किंवा छोटा म्हणण्यापेक्षा कारण त्याला कमी लोक येतात म्हणून छोटा असं मी म्हणाले. तर तुम्ही काय निवडता याच्यापैकी? म्हणजे तुमच्याकडे जर तद्दन व्यावसायिक चित्रपट आला तर तो तुम्ही निवडताना काय विचार करता? नाही, मी तसं व्यावसायिक आणि बिनव्यावसायिक असं नाही अजूनपर्यंत केलेले, खूप ढिगभर केले असं नाही आहे. मला तो रोल आवडला आणि डिरेक्टर वगैरे आवडला तर मी हो म्हणतो त्याला. विशेषतः थोडं स्वार्थीपणे रोलमध्ये काही करण्यासारखं आहे, शक्यता पॉसिबिलिटीज काही त्याच्यामध्ये दिसतात का, वेगळेपणा काही आहे का, काही चॅलेंज आहे का, असं बघतो आधी आणि मग हे मग करतो मी. तो नवीन असेल डिरेक्टर तर, आता रात्र आरंभ नावाचा सिनेमा केला होता, स्किझोफ्रेनिक पेशंटवरचा होता, मानसिक द्वंद्व. तर तो नवीन होता ना तसा. अजय फणसेकर त्यानेच एन्काउंटर केला मग, तर तो नवीन होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्याने खूप वर्क केलं त्याच्यावर. हा रोल जरा वेगळा आहे, त्याच्या रोल डिरेक्टर काहीतरी असं हे करतो. व्यावसायिक आणि बिनव्यावसायिक असं नाही, कारण तात्या विंचू असेल किंवा तो डोळे बघ तो कुठला एक तो पछाडलेला, तर हे म्हणजे कदाचित असं होऊ शकेल की एखाद्या कलाकार, तुमच्यासारख्या एखाद्या कलाकाराकडे असे चित्रपट आल्यावर तुम्ही म्हणू शकला असतात की हा हे काय तात्या विंचू काय आहे आणि हे काय डोळे बघ हे मी नाही करणार. नाही, मला करून बघायचं होतं. आणि असं हे काय प्रकार आहे. मला मुळामध्ये जसं मतकरीने मला चेटकीचं कास्टिंग केलं तसं मला व्हिलन तात्या विंचू करावा महेश कोठारेने मलाही नवल वाटलं जरा.
हे करून बघण्यासारखं असं वाटलं. आणि मग ते ओम भगनी भागोदरी ते तुमचं होतं? नाही नाही, माझं ते अशोक पाटोळीने लिहिलं होतं. अशोक पाटोळीचं लेखन होतं. पछाडलेलाचं अभिराम भडकमकरचं होतं. पछाड म्हणजे डोळे बघ बाबा लगीन डोळे बघ ते अभिराम भडकमकर. तो भिंतीवरचं भूत तो हा दुर्गे सूड वगैरे म्हणतो ते लेखन अभिरामचं होतं. आणि ते ओमफट स्वाहा वगैरे ते अशोक पाटोळे. पण महेश कोठारेचं ते हे पण ते वेगळं एक म्हणून करून बघितला तो असं. आता मला एक फक्त शेवटाकडे आपण येतो म्हणून मी विचारते की सध्या तांत्रिक गोष्टींवर खूप भर दिलेला असतो. म्हणजे चित्रपटात असेल म्हणा किंवा नाटकामध्ये असेल म्हणा, आणि असं काही लोकांचं असं म्हणणं असतं की त्यामुळे कलाकाराच्या अभिनयावर जरा थोडंसं म्हणजे ते ओव्हर शॅडो केलं जातं. तुम्हाला असं वाटतं? नाही, मला नाही वाटत तसं. पण शेवटी ना कुठल्या सिनेमात की नाटकात? दोन्हीमध्ये. नाटकातही आता कारण तांत्रिक बाजू खूपच स्ट्रॉंग झालेली आहे नाटकातली सुद्धा, आणि हो. चित्रपटांमध्ये तर खूपच म्हणजे त्याच्या बजेटवर अवलंबून असतं, म्हणजे काहीही दाखवतात ते. मला स्वतःला असं वाटतं की ते परफॉर्मन्स हा जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणजे ते तांत्रिक अंग जी आहेत ती साधनं असावीत, साध्य नसावं ते. म्हणजे काय त्या साधनांचा वापर करून तुम्ही काय साध्य करणार आहात, म्हणजे परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होता का? म्हणजे काय सजावटीची आरास मूर्तीपेक्षा श्रेष्ठ असता का म्हणे असं. मूर्ती शेवटी मूर्ती आपण म्हणतो. म्हणजे शेवटी समजा डायरेक्टरला असं म्हणायचं असेल की मला टोटल इफेक्ट त्या काय नाटकाचा किंवा सिनेमाचा असा टोटल इफेक्टच असा द्यायचा आहे मला, त्याच्या मनात तसं असेल तर म्हणजे तर मला म्हणायचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण बघतो ॲक्टर म्हणून, पण त्याला तो टोटल इफेक्टच त्याला तसा पाहिजे असेल, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सकडे त्याचं एवढं त्याला नको असेल त्याला, तर मग त्याचं उद्दिष्ट साध्य होईल तांत्रिक अंगाने. पण मला नाही वाटत त्या तांत्रिक अंगाने काही तुमच्या ह्याच्यात फरक पडतो. नाही, ते थोडं आता कसं झालंय की ऑटो ट्यूनमुळे तुम्ही गेलेले सूर सुद्धा आता ऍडजस्ट करू शकता, हा, ते- पण तरी जो मुळात चांगला गायक आहे तो आहेच. म्हणजे हो आहे खरंच. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण शेवटाकडे आलो आहोत, तर इथून पुढे या वयात सुद्धा मी आज तो टी शर्ट घालून यायला पाहिजे होतं. हा खरं तर म्हणजे मी म्हणणार होते तुम्हाला या तो वयात t-shirt घेऊन म्हणजे या. आहेच ते. आणि हां काय या वयात सुद्धा काय तर या वयात सुद्धा तुम्हाला अशाच अनेक एकाहून एक उत्तमोत्तम भूमिका मिळाव्यात. म्हणजे ते मला एक्सायटिंग वाटतं मुग्धा, बरं का, की ते जी प्रोसेस जी असते ना ती कुठल्याही असा रोलची, की ते माझ्या बाबतीत म्हणजे बाकी खूप जास्ती कॉन्फिडंट असतात, ती तयारी करताना अस्वस्थता असते, रोल करताना आव्हान असतं, रोल करून झाला की प्रेक्षक हे कसं रिसीव करतील, स्वागत करतील, त्याची उत्सुकता असते, आणि तर ती चांगल्या प्रकारे रिसीव झाली तर त्याचा आनंद असतो. ही अचे बाराखडी आहे. म्हणजे असं म्हणजे अस्वस्थता, आव्हान, उत्सुकता आणि आनंद, म्हणजे ती नीट वाटली असेल तर याला सामोरं जायला मला आवडेल अजूनही. म्हणजे असं काही नाही, आणि सहस्त्रचंद्र दर्शन वगैरे सगळं झूटच आहे. हां हो. तर त्यामुळे आम्ही दशावतारचे 50 दिवस झाले आहेत, त्याचे 100ही लवकरच होत. त्याची सक्सेस पार्टी तुमची लवकरच आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या पार्टीत तुमच्यावर पुन्हा एकदा खूप या वयाचा वर्षा होईलच. पण आम्ही खरंच वाट बघतो आहोत तुमच्या पुढच्या नाटकाची, ज्याला परत एकदा तुम्ही म्हणाल की मला करायचं नाही आहे, पण तरीसुद्धा आमची अशी इच्छा आहे की आम्हाला पुन्हा एकदा तुमचं नवीन नाटक बघायचं आहे, तुमचा चित्रपट बघायचा आहे, तुमचं नवीन पुस्तक वाचायचं आहे. त्यामुळे 32वं पुस्तक 49व्या वर्षात कारकिर्दीच्या, आणि शेकडोवी व्यक्तिरेखा, कारण त्या किती असतील ते बहुतेक तुम्ही पूर्ण मोजलं नसेल आत्तापर्यंत, म्हणजे किती व्यक्तिरेखा तुमच्या आत्तापर्यंत झाल्या असतील. पण म्हणजे हसवा फसवीच्याच 6, दशावतारच्याच 5-6 आणि इतर असंख्य. म्हणजे मी म्हटलं तसं की हा खरंच मोजायलाच पाहिजे, पण हा विश्वविक्रम असणार असं मला वाटतं. तर आता त्याच्याही आपण मागे लागूया की तो आहे का हेही आपण शोधून काढूया. पद्मश्री तर आपण म्हणतोच आहोत. राष्ट्रीय पुरस्कार पुन्हा एकदा आम्हाला बघायला आवडेलच. आम्हाला आवडेलच तुमचं पुन्हा पुन्हा काम बघायला. आम्ही वाट बघतो आहोत. त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद.
खूपच छान पद्धतीने मुग्धाजींनी सरांना बोलकं केलं आणि पूर्ण नाव पहा, दिलीप प्रभावळकर. या लिपमधनं अनुभवाची गाथा व्यक्त करताना त्यांनी जो प्रभाव टाकला आहे सरांवर, तोड नाही. आणि आपल्याला उत्तम आयुरारोग्य लाभो ही खूप खूप सदिच्छा. आपली अशी अजून अनेक नाटकं, अनेक उत्तम चित्रपट मालिका आम्हाला बघायच्या आहेत. एवढ्यावर आमचं समाधान होणार नाही. दशावतार तर मी म्हणेन ही एक सुरुवात आहे. अजून बराचसा आपल्याला पल्ला गाठायचा आहे. पण तो सगळा काळ अगदी 1968 पासूनचा इतक्या लिलया सुंदर पद्धतीने मुग्धाजीने उलगडून दाखवला आणि त्यांना अक्षरशः छान बोलकं केलं आणि तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिला. मी तर म्हणेन अक्षरधाराला जेव्हा 50 वर्ष पूर्ण होतील तेव्हा त्यावेळचंही अध्यक्षपद तुम्ही भूषवावं. आत्तापासून आमंत्रण. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा 15 नोव्हेंबरची आठवण करून देतो. डॉक्टर अभय भंग यांचं व्याख्यान आहे डॉक्टर नीतू मांडके सभागृहात संध्याकाळी 6 वाजता. त्यालाही आपण या संख्येने यायचं आहे. आणि आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. पुस्तकावर ते सही देतील पण क्रमाने या, फक्त फोटोसाठी कृपया आग्रही राहू नका. खूप छान वाटलं आणि हा एक समृद्ध अनुभव आहे आपल्या पाठीची. अनेक भूमिका आणि जसं मुग्धाताई म्हणाल्या खरोखर हा विश्वविक्रमच आहे. असा विक्रम भूमिकांचा यापूर्वी कुठल्याही कलाकाराने कदाचित केला नसेल असं म्हणावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.